हॅलो, नमस्कार. आवाज येतो सर्वांना? हो, येतोय सर आवाज. ओके ओके. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. बघा, आपण ऑल एक्झाम कट्टा या चॅनलच्या अंतर्गत सातत्यानं सेटनेट परीक्षा असतील, त्यानंतर शिक्षक भरती असेल, टेट परीक्षा, त्याबरोबरच प्राध्यापक भरती, या सर्व भरती प्रक्रियेसंदर्भात आपण मार्गदर्शनपर लेक्चरचं आयोजन करत असतो. आज आपण अशाच पद्धतीचं या चर्चासत्राचं आयोजन केलं आहे, ज्यामध्ये आपण सेट परीक्षा आणि येणारी नेट परीक्षा या दोनही परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 ची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या सेट परीक्षेमध्ये यश संपादित करता येणार आहे. या दृष्टिकोनातून आपण आजच्या चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे आणि आजच्या चर्चासत्रामध्ये प्रशासकीय अधिकारी आणि 11 वेळा सेट उत्तीर्ण झालेले वेगवेगळ्या 4 विषयामध्ये, त्यानंतरनं 4 विषयामध्ये नेटही उत्तीर्ण असणारे GRF सह डॉक्टर शशिकांत शिंदे सर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. बघा, आपण मागील म्हणजे 5 जुलैला आपली परीक्षा म्हणजे सेट आणि नेटची बॅच सुरू केली होती, ज्यामध्ये आपण परीक्षाभिमुख सर्व 10 घटकांचे लेक्चर्स, त्यानंतरनं टेस्ट सिरीज, त्याबरोबरच मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, या सर्व वेगवेगळ्या माध्यमातून आपण परीक्षेला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून तयारी केलेली आहे. आता आपण सेट म्हणजे घटक आपला म्हणजे विश्लेषणात्मक भाग संपलेला आहे. आता आपण टेस्ट सिरीज आणि परीक्षाभिमुख विश्लेषणाकडे आलेलो आहोत, वळलेलो आहोत. तर यामध्ये आता कमी कालावधीमध्ये अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, टेस्ट सिरीज कशा पद्धतीने सोडवल्या पाहिजे. आपली आता 7वी 8वी टेस्ट पेपर 1 ची झालेली, पेपर 2 ची 7 टेस्ट झालेल्या आहेत. उद्या पुढची ही टेस्ट तुम्हाला मिळणार आहे. एकूण 10 टेस्ट म्हणजे 1000 प्रश्न पेपर 2 चे आणि 500 प्रश्न पेपर 1 चे तुमच्या नजरेखालून त्या परीक्षाभिमुख अप्रोचच्या दृष्टिकोनातून तुमच्या नजरेखालून जाणार आहेत. याचा निश्चितच तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून फायदा होणार आहे. तर बघा, आपण 100 पुस्तकं वाचण्यापेक्षा एक अनुभवी व्यक्तीचं जर मार्गदर्शन आपण ऐकलं, आपल्या अभ्यासाला आणि आपल्या यशाच्या मार्गाला एक वेगळी दिशा प्राप्त होत असते. याच दृष्टिकोनातून आपण या चर्चासत्राचं आयोजन आज केलेलं आहे. परीक्षा येत असतात, परीक्षा जात असतात, पण त्यामध्ये जर आपल्याला यश संपादित करायचं असेल तर निश्चितच सातत्यपूर्ण अभ्यास करणं गरजेचं असतं. त्याच वेळेस आपण परीक्षेमध्ये यश संपादित करू शकतो. तर या दृष्टिकोनातून आपण या चर्चासत्राचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. अवघ्या 2 मिनिटांमध्ये सर आपल्या चर्चासत्राला जॉईन करतील. बघा, आपण वेळोवेळी सांगितलेलं आहे की आपल्याला अभ्यास करत असताना घटक वाईज अभ्यास करायचा आहे. म्हणजे पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, याचा अभ्यास करत असताना घटक वाईज अभ्यास केला तरच आपल्याला परीक्षाभिमुख अप्रोच आपल्यामध्ये निर्माण होणार आहे. मग घटक वाईज अभ्यास करत असताना कसा अभ्यास करणं गरजेचं आहे, तर आपल्या प्रत्येक घटकाचं विश्लेषण ते देखील परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून. जर तुम्ही टेस्ट सिरीज सोडवली असेल तरी देखील त्या टेस्ट सिरीजमध्ये घटक वाईज किती मार्क पडलेले आहेत, म्हणजे पहिल्या टेस्टमध्ये पहिल्या घटकावर किती प्रश्न बरोबर आले, दुसऱ्या टेस्टमध्ये किती बरोबर आले, अशा पद्धतीचं आपलं एकंदरीत प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि सरांचं जर वेगळेपण सांगायचं झालं तर सरांनी
ज्या सेट 11 वेळेस सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत त्यामधल्या प्रत्येक सेटमध्ये त्यांना पेपर 1ला हायेस्ट त्यांना 90 मार्क मिळालेले आहेत आणि 88 2 वेळेस मिळालेले आहेत. त्यामुळं त्यांचं पेपर 1 वर बऱ्यापैकी कमांड आहे. पेपर 2 संदर्भात देखील त्यांचं 3 विषयामध्ये जसं पॉलिटिकल सायन्स, त्यानंतरनं अडल्ट एज्युकेशन, त्यानंतर एज्युकेशन, त्याबरोबरच सरांचं इंग्रजी विषयातून पण सेट नेट आहे. म्हणजे अशा 4 विषयातून त्यांनी सेट नेट परीक्षा आणि पेपर 2च्या माध्यमातून यश मिळवलेलं आहे. त्यामुळे त्यांना आपण सरांचं आधी मार्गदर्शन होईल आणि नंतरनं आपण काय करणार आहोत, जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रश्न विचारायला देखील आपण आपल्या चर्चासत्रामध्ये संधी देणार आहोत. त्यामुळं ज्यावेळेस सर आधी बोलतील, म्हणजे आपला विषयच आहे की पेपर 1 आणि पेपर 2 येणाऱ्या सेट आणि नेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास कशा पद्धतीनं केला पाहिजे, जेणेकरून आपण यशापर्यंत पोहोचू शकू. या विषयाला अनुसरून आपलं हे चर्चासत्राचं आपण आयोजन केलेलं आहे. सर्वांना आवाज व्यवस्थित येतोय? हा सर, आवाज व्यवस्थित येतोय. ओके. आणि आपलं चॅट बॉक्स आहे. चॅट बॉक्समध्ये आपल्या ज्या काही प्रतिक्रिया असतील, काही अडचण असेल तर तुम्ही त्या ठिकाणी प्रतिक्रिया देऊ शकता. ओके सर. आपण पाहत असाल की आपल्या चॅनलच्या माध्यमातून एम-पी-एस-सीचं जे चालू आहे म्हणजे भरती प्रक्रिया, अशा भरती प्रक्रिया भविष्यामध्ये निश्चितच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून अशा भरती प्रक्रिया राबवल्या जाणार आहेत. आणि अशा भरती प्रक्रियेचं जर तुम्हाला भाग व्हायचं असेल तर काही महत्त्वाचं आहे तर या सेट नेट परीक्षेमध्ये यश मिळवणं गरजेचं आहे. माहिती देत नाही, पाणीच नाही. तरच आपण अशा स्वरूपाच्या परीक्षेचा भाग होऊ शकणार आहात. त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांनी आता जे आपलं कमी कालावधी राहिलेला आहे, त्या कमी कालावधीमध्ये क्वालिटेटिव्ह म्हणजेच गुणवत्तापूर्ण जे आपण 10 तास, 4 तास, 5 तास जो अभ्यास करताय, तो आपण व्यवस्थित मन लावून अभ्यास करणं गरजेचं आहे आणि घटक वाईज अभ्यास करणं गरजेचं आहे. घटक वाईज जर आपण अभ्यास केला तरच आपण इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीनं आणि परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून आपला अभ्यास होऊ शकणार आहे. सर आता जॉईन झालेले आहेत. सरांचं खूप खूप अभिनंदन. सर आवाज येतोय? हो सर येतोय. थँक्यू. सर तुमचं थोडक्यामध्ये एक फॉर्मॅलिटी म्हणून एक परिचय करून देतो विद्यार्थ्यांना. आपलं मागचं जे सेशन होतं ते आपण पूर्णतः प्राध्यापक भरती संदर्भात होतं. त्यामुळं आज आपलं जे सेशन आहे ते सेट नेट परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 अभ्यासाचं प्लॅनिंग कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे त्या संदर्भात आहे. तर सरांचा सुरुवातीला मी परिचय करून देतो. सरांचा परिचय थोडक्यामध्ये करून देतो. सरांचं एज्युकेशन म्हणजे 4 विषयामध्ये पी-जी आहेत आणि 4 विषयामध्ये 11 वेळा सेट नेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. त्याबरोबरच 4 विषयामधून नेटही परीक्षा उत्तीर्ण आहेत. जी-आर-एफ आहे सरांचं. त्यानंतरनं मागील 10 वर्षापासून अध्यापनाचा अनुभव आहे. त्यानंतर एम-पी-एस-सी अंतर्गत देखील सरांनी
क्लास 2 ची पोस्ट 2015 मध्ये उत्तीर्ण झाले होते डाएट अधिव्याख्याता म्हणून. आणि आताच मागच्या एप्रिलमध्ये सरांची एमपीएससी अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा अंतर्गत क्लास 1 म्हणून नियुक्ती झालेली आहे. सरांचं खूप खूप अभिनंदन. आणि सर मागील 5 वर्षापासून म्हणजे डाएटला निवड झाल्यापासून स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करत असतात. त्यामध्ये एज्युकेशन शिक्षण क्षेत्रासंदर्भातील टेट परीक्षा असेल, टीईटी परीक्षा असेल, सेट नेट परीक्षा आणि सेट नेट परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त पेपर क्रमांक 1 जो अनिवार्य पेपर आहे त्यासाठीचं जे पहिल्या पेपरचं बुक्स आहे ते खूप प्रसिद्ध बुक आहे सरांचं. त्यांचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा होऊन ते विद्यार्थी परीक्षा देखील उत्तीर्ण झालेले आहेत. आणि सरांनी पेपर 1 मध्ये हायेस्ट 90 मार्क मिळवलेले आहेत. 88 मार्क 2 वेळेस मिळवलेले आहेत सेट परीक्षा उत्तीर्ण होत असताना. त्यामुळं आपण 100 पुस्तकं वाचण्यापेक्षा जर अनुभवी व्यक्तीचं जर मार्गदर्शन घेतलं तर निश्चितच आपण आपली जी स्पर्धा परीक्षेची सेट नेटची जी तयारी आहे ती पूर्णत्वाला जाण्यासाठी निश्चितच मदत होईल. या उद्देशानं आपण ऑल एक्झाम कट्टा या चॅनलच्या अंतर्गत सरांचं चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे. सरांनी देखील आपला वेळात वेळ काढून अतिशय बिझी शेड्यूलमधून आता वर्किंग आहेत सर. आज देखील त्यांचा कामाचा व्याप आटपून त्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सरांचं खूप खूप अभिनंदन. सरांकडे मी सर्व सूत्र देतो. सरांनी थोडक्यामध्ये त्यांचा परिचय थोडक्यामध्ये सांगावा किंवा त्यांचा अनुभव सेटनेट संदर्भातील सांगावा आणि सेटनेट किती महत्वाचं आहे म्हणजे येणाऱ्या भविष्यातील संधीसाठी त्यावरही थोडं भाष्य करावं. आणि नंतरनं पेपर 1 पेपर 2 संदर्भात सर आपल्याला अतिशय सखोल पद्धतीनं चर्चा करतील. नंतरनं विद्यार्थ्यांना संधी दिली जाईल बोलण्यासाठी. सर मी तुम्हाला होट्स करतो. ओके, थँक्यू. विद्यार्थी कमी जॉईन झाले का? होत आहेत सर. बर, नमस्कार सर. नमस्ते नमस्ते. हे हा सर. ठीक आहे, बोलतो मी. त्यांचा आवाज येईना रे. झूम मीटिंग आहे. सर्वांना नमस्कार. तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक श्री शिवराज मुंडे सर. एक अभ्यासू व्यक्तिमत्व. नेटसेट असेल, स्पर्धा परीक्षा असेल किंवा इतर गोष्टी असतील त्या सर्व ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे कामकाज करणारे की ज्यांनी डाएट बद्दल देखील एक पुस्तक लिहिलं होतं आणि गेल्या कित्येक वर्षापासून ते सेटनेट परीक्षेचं गायडन्स करतात आणि कितीतरी विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाने यशस्वी झालेले आहेत. तर असे मुंडे सर आणि लवकरच त्यांना एमपीएससी द्वारे पोस्ट मिळेल. आणि आपण सर्वजण आपण नेटसेट बद्दल बोलणार आहोत. थोडस मला विषय सांगा बघू तुमचे. मला वाटतं तुम्ही अनम्यूट तुम्हाला स्वतःला करता येते का? हा करता सांगा येते. तुमचं करता येते सर. माईक. हा, माईक अनम्यूट करा. विषय सांगा म्हणजे मला कळेल. मराठी. हरिओम, नमस्ते सर. माझा विषय आहे शिक्षणशास्त्र. ओके, सर नमस्कार, माझा इकॉनॉमिक्स विषय आहे. बरं सर नमस्कार, माझा मराठी विषय आहे. बरं सर नमस्कार, माझा कॉमर्स विषय आहे. बरं. सर कुठला नमस्कार, होता माझा आत्ताचा? सोशॉलॉजी विषय आहे. थांबा. विषयाचं नावच कळलं नाही मला. सोशलॉजीच्या आधीचं कोण होतं? सर हॅलो सर, मी कॉमर्स. वैष्णवी पाटील. कॉमर्स आहे का? हा. बरं, ठीक आहे. फक्त विषयाचं नाव सांगा. फक्त विषयाचं नाव बोला म्हणजे मला कळेल. बाकी काय नमस्कार वगैरे काय नको. विषयाचं नाव. सोशॉलॉजी. ओके. मराठी. शिक्षणशास्त्र. हिंसाचार. मराठी. बर. सायन्स कोण आहे? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आहे का कोण? आहे सर, केमिस्ट्री. बर, अजून?
मराठी. ओके. मराठी. मराठी आणि शिक्षणशास्त्र जास्त वाटायला मला. सरांचा प्रभाव वाटते मराठी शिक्षणशास्त्रावर असं. मॅक्झिमम मुलं तसे तर आहेत. इतिहास इतिहास. इतिहास बर, फर्स्ट. चालेल. चॅट बॉक्स मध्ये पण टाकलेत काही लोक. ओके. बर, आता मला कोणीतरी एकाने सांगा की सरांनी माझा परिचय करून दिलाय बाबा, हा माणूस 4 विषयातून 11 वेळा नेटसेट परीक्षा पास आहे, JRF आहे, पेपर 1ला 100 पैकी 90 मार्क आहेत, सेट परीक्षेत राज्यात 2 वेळा 1 नंबर आहे वगैरे. या सर्व गोष्टी इंट्रोडक्शन साठी पुरेशा आहेत तुम्हाला गायडन्स करायला. तुमची काय अपेक्षा आहे? मी काय सांगायला पाहिजे तुम्हाला? सर कसं आहे बरेच जण ह्यामध्ये जॉब करत 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 आहेत शिक्षण. बऱ्याच जणांचा शिक्षणापासून म्हणजे अभ्यासक्रमापासून थोडासा अंतर झालेला आहे. सरांच्या दर्शनामुळे आम्ही थोडंसं सावरलेलो आहे. पण तुमच्या बाबतीत जेव्हा सरांनी मेसेज केला असं असं आम्हाला मार्गदर्शन करणार आहे, त्या वेगवेगळी उत्सुकता झाली की म्हणजे अनुभव भेटणार आहे. म्हणजे कशा प्रकारे प्रत्येक वेळेला कसे कसे प्रश्न आलेले आहेत आणि विषयाचे सुद्धा तुमच्याकडे अनुभव आहे. फक्त एकाच विषयाचा नाही तर अनेक विषय आहेत. मग त्या त्या विषयीच्या नुसार सरांजवळ सगळ्याच कॅटेगरीचे लोक विद्यार्थी आहेत. म्हणजे सरांनाही वाटते की चला ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्या विद्यार्थ्यांना फायदा भेटावा आणि त्यांनी क्वालिफाईड व्हावं. एक सरांची एक अशी अपेक्षा आहे आणि आम्ही पण उत्सुक झालेले आहेत की खरंच आम्हाला वेगळा अजून काहीतरी अनुभव भेटणार आहे, मार्गदर्शन भेटणार आहे. बर, काय पाहिजे नेमकं? काय पण गायडन्स मध्ये काय पाहिजे? तर उरलेले जे दिवस आहेत 20 दिवस, हम्म 24 हम्म दिवस, या उरलेल्या दिवसांमध्ये आम्ही अभ्यासाचं नियोजन कसं करावं, प्रश्नपत्रिका कशा सोडवाव्यात, त्याचबरोबर किती तास अभ्यास करावा आणि किती तास करण्यापेक्षा कसा करावा, हे फक्त छान. तुम्ही तुम्ही आता जरा अजून थोडं स्पेसिफिक प्रश्न विचारला, त्यामुळे छान. जे पाहिजे ते तुम्ही विचारला, म्हणजे तुम्ही सिरियसली अभ्यास करता असं कळतं त्याच्यातून. हा सर, सिरियसली करते तर मी. मेंटली मेंटली आम्हाला कसं स्ट्रॉंग होता येईल म्हणजे थोड्याशा काही गोष्टींना आम्ही खचल्या जातो. मेंटली बर, आम्हाला जरा स्ट्रॉंग व्हायचं आहे. ठीक आहे. तर 21 वर्ष झालं जॉब करते मी, पण हायस्कूल बर, टीचर आहे. पण 2 वेळा सेटचा फॉर्म भरला, पण माझ्या म्हणजे गेल्या वेळेला निवडणूक होती त्यामुळे इलेक्शनची ड्युटी असल्यामुळं मी परीक्षा देऊ शकले नाही. त्या अगोदर एकदा टायफॉइड झाला म्हणून देऊ शकले नाही. परंतु यावर्षी सरांच्या मार्गदर्शनाखाली 2च महिने झालं सहचा क्लास करते मी. त्यांचं गायडन्स खूप केलं त्यांनी. म्हणजे पाठीमागचे पण व्हिडिओ पाहिलेत, नोट्स हा. बघितल्यात. पण आता खूप थोडे दिवस राहिलेत आणि अभ्यास तर खूप आहे. मग त्याचं नियोजन कसं करायचं आणि क्वालिफाईड कसं व्हायचं त्याचं मार्गदर्शन करा सर आम्हाला. आम्ही बर त्याप्रमाणे फॉलो करू तुम्हाला. बर, ठीक आहे. आणि सर दुसरी गोष्ट म्हणजे सर वेळेच्या म्हणजे थोडस बचत. पेपर 1 सोडवताना असं वेळ कमी होते सर. म्हणजे ऍक्युरेट टायमिंग मध्ये कन्फ्युजन होते ते तार्किकतेचे प्रश्न सोडवताना, मॅथ्सचे प्रश्न सोडवताना. बर, हॅलो सर. मला क्वेश्चन होता सर की घटक 8, 9, 10 म्हणजे किती जरी वाचलं तरी वेगळे क्वेश्चन येतात. मग त्या घटकांचा कसा अभ्यास करायचा वगैरे, म्हणजे चुकतायत काहीतरी क्वेश्चन असे. मग त्याचा अभ्यास कसा करायचा, नक्की काय कितपत वाचायचं? तर आता अजून स्पेसिफिक प्रश्नाकडे तुम्ही आला, बरं वाटलं मला. आता आता आपण काय करू, मग स्पेसिफिक प्रश्नाचे उत्तर देत जाऊयात आणि मग आपलं डिस्कशन पुढे वाढवत जाऊयात. ओके. मग थोडंसं आपण असं करू, एक 5 मिनिट मी बोलतो, मग तुमचे प्रश्न उत्तर घ्या. कारण मुळात हे जनरल डिस्कशन आहे, म्हणजे मी काय सिरियसली सांगणार आणि असं तुम्हाला त्याच्यातनं काय मिळेल असं मला वाटत नाही. उलट तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळाले की तुम्हाला खूप सारी माहिती मिळेल असं वाटतंय मला. चला, आता पहिली गोष्ट असं लक्षात घ्या की माझं असं मत आहे की भारतातील सर्वात सोपी परीक्षा जर असेल कुठली, तर ती परीक्षा मला असं वाटते शिक्षक रिलेटेड, शिक्षक प्राध्यापक रिलेटेड, तर ती परीक्षा आहे CTET, सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. भारतातील सर्वात सोपी परीक्षा ती 1 नंबरची ती आहे. आणि 2 नंबरची म्हणजे महाराष्ट्राची सेट परीक्षा आहे, असं माझं मत आहे. महाराष्ट्राची सेट परीक्षा ही एवढी सोपी परीक्षा आहे की मला असं वाटतंय 1 महिना जरी सिरियसली अभ्यास केला तरी सुद्धा परीक्षा पास व्हायला हरकत नाही. आणि एखादा स्मार्ट कोणी असेल तर 15 दिवसात सुद्धा ही परीक्षा पास होऊ शकतो. किती दिवसात? 15 दिवसात. मग हे कसं शक्य आहे ते आपण थोडंसं बघूयात की एवढं कमी दिवसात कसं पॉसिबल आहे, काय करणं अपेक्षित आहे, काय करायला पाहिजे. सर तुम्हाला निश्चितपणे काही गोष्टी सांगितल्या असतील, त्या रिपीट सुद्धा होऊ शकतात आता.
पण आपण त्यानुसार बघूया. ओके. मग आता तुमच्या विषयाचा कटअप गेल्या वेळेस सेट परीक्षेला किती होता हे तुम्हाला माहित आहे का? हो माहिती आहे. हो सर, कुणाला शिक्षण कुणाला माहित शास्त्रामध्ये नाही? 56 होता, हो सर माहितीये. 56%. नाही, कुणाला माहित नाही तिने जरा सांगा, मला माहित नाही. म्हणजे प्रामाणिक किती आहेत ते बघू जरा मला. माहिती आहे सर. प्रामाणिक माहित नाही असं कोण आहेत? माहित नाही. कटअप गेल्या वेळेस किती होता हे माहित नाही असं कोण आहे का? चला, प्रामाणिक कोण याच्यात नाही का असं काय सांगणार? बर. आता कटअप तुम्ही काय केलंय? कटअप 56% म्हटलं ना, सांगा बरं जरा कटअप एक दोन दोघं तिघं. 56% एकानं सांगितलं. अजून सर ओबीसीचा 52 आहे सर शिक्षण शास्त्र. 52%. सर अजून एनटीटीचा 48 आहे हिस्ट्रीचा. 48. अजून आणि सर पेपर लास्ट वनचं नाही आहे, पेपर वनचं काय? माहिती नाही सर. पेपर वनला कटअप असतो? पेपर 1 ला कटअप नसतो सर. नाही 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 कटअप नसतं, पण म्हणजे एकूण किती मिळून म्हणजे असतो. 35 गुण पडले पाहिजे, 36 परफेक्ट आले पाहिजे, असं एक म्हणजे आयडिया नाही सर परफेक्ट. काय 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 काय? पेपर वनला मॅक्झिमम 35 गुण पडले तर आपण निश्चित क्वालिफाईड होऊ पेपर, असं कोण माझं म्हणतंय हे? एम आहे. हे कोण म्हणतंय पेपर वनला 35 मार्क पाहिजे असं कोण सांगितलं तुम्हाला? नाही, असं मला वैयक्तिक सर माझं मत. बर. तसं काही नाहीये. पेपर सरांनी वनला सांगितलं. तुम्हाला 10 जरी मार्क मिळाले तरी तुम्ही परीक्षा पास होऊ शकताय. समजा दोन्ही कटअप 150 मार्काचा आहे. 150 पैकी तुम्हाला पेपर वनला 10 मार्क मिळाले, पेपर टू ला 140 मार्क मिळाले आणि 150चा कटअप असेल, तुम्ही परीक्षा पास. समजलं का? पेपर वनचं मार्काचं रिस्ट्रिक्शन आपण 2018 पासून बंद केलंय. येस. झालं हो क्लिअर सर, विषय? हो. पेपर वनला आणि पेपर टू ला सुद्धा. आता उलट घ्या, पेपर वनला समजा एखाद्याला 90 मार्क मिळाले आणि पेपर टू ला समजा त्याला 50 मार्क मिळाले. 50च पेपर टू ला. 90 आणि 50 140 आणि कटअप 140 असेल तर परीक्षा पास. पेपर 1-2 मध्ये मिनिमम मार्काचा काही संबंध नाही. दोन्ही मिळून तुम्ही त्या कटअप मध्ये यायला पाहिजे. आता एक चूक तुमच्याकडून काय होते बघा, की तुम्ही जे कटअप आहे ना, तो कटअप पर्सेंटेज मध्ये लक्षात ठेवलाय. ती सर्वात मोठी चूक आहे. कधीही कटअप पर्सेंटेज मध्ये लक्षात ठेवायचं नाही. तुम्ही काय चूक केली तर ते 52% आणि 56 54 42 46 असले ठेवले. तर आता काय करा तुम्ही, आजचा तुमचा टास्क आहे की त्या 52% काय असेल, 52.33 असेल, 52.66 असेल आणि 53 असं काय आकडे असेल ते, त्याला गुणिले 3 करा. समजा 50% असेल, 50 गुणिले 3 150 मार्क झालं. म्हणजे तुम्ही त्या कटअपला गुणिले 3 केलात की तुम्हाला कळेल की किती मार्क तुम्हाला घ्यायचे आहेत. समजते का? मार्क किती घ्यायचे तुम्हाला क्लिअर झालं. आता समजा एखाद्याचा कटअप 150 मार्काचा आहे, तर 150 मार्क वाल्याला पेपर वनला किती घ्यायचे आणि पेपर टू ला किती घ्यायचे हे तुम्हाला डिसाईड करावं लागेल आणि मग त्यानुसार अभ्यास करावा लागेल. आता तुमच्या डोक्यात आली क्लॅरिटी की आपल्याला किती मार्क कसे घ्यावं लागेल. तर उगाच म्हणतोय आपण 52 46 48 याला झिरो किंमत आहे. ह्याच्यातनं तुमच्या माइंडला क्लिअर काय करावं ते कळत नाही. त्यामुळे कटअप कधीही मार्कात माहित पाहिजे, पर्सेंटेज मध्ये नाही. हे झालं क्लिअर? आता ज्यावेळेस मार्कात आपण कन्वर्ट करतो त्यावेळेस आपण डिसाईड करू शकतो की पेपर वनला किती घ्यायचे, टू ला किती घ्यायचे. तुमचा अभ्यास आणि त्याची रेंज पकडून तुम्ही ते डिवाइड करू शकता. समजा 160चा कटअप आहे, तुम्ही ठरवू शकता पेपर वन माझा एवढा चांगला नाही, मग 60 मार्क पेपर वनला मिळतील, पेपर टू ला मला 100 घ्यावं लागतील. कोणी उलट विचार कराल, पेपर वनला मला 70 पडू शकतात, 70 आणि मग इकडे 90 90 7 16 160 मार्क झाले. असं तुम्हाला डिस्ट्रीब्युशन करून घेता यायला पाहिजे, तर तुम्हाला क्लॅरिटी आली की परीक्षा पास होण्याची. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण आणखीन. आता काही मुद्दे थोडेसे मी तुम्हाला दाखवून डिस्कस करतोय आणि बेसिक गाईडलाईन करून मला असं वाटतं मॅक्झिमम तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो मी. कारण प्रश्नाच्या उत्तरातूनच तुम्हाला खूप सारी माहिती मिळेल या लेक्चरपेक्षा. कारण माझे असे काही लेक्चर युट्यूबला देखील आहेत, तिकडे सहज तुम्हाला मिळू शकतात. आणि माझ्या पुस्तकाबद्दल कोणीतरी विचारलं, पुस्तक आहे माझं येणार नाही, ज्यावेळेस मला वेळ मिळेल त्याच वेळेस येईल, तोपर्यंत काही ते येत नाही. जुनं पुस्तक असेल, जेव्हाच वापरत असेल तर काही अडचण नाही. पण ते जेव्हाच 50% सिलेबस कव्हर करतं, बाकी 50% कव्हर करत नाही. कारण सिलेबस हा बदललेला आहे, नवीन सिलेबस आहे.
चला, स्क्रीन दिसते का सर्वांना? हा सर दिसते. ओके, हो सर. हा सर दिसतंय. ठीक आहे. ही आहे कट ऑफ मार्क्स. कट ऑफ मार्क कसं लक्षात ठेवायला पाहिजे? एप्रिल 24 केमिस्ट्री 158 ओपन कॅटेगरीचे कट ऑफ आहेत. आहे ओपनचे आहेत, बाकी कुठल्या कॅटेगरीचे नाही. केमिस्ट्री मराठीवाले कुठे आहेत? मराठी 146 कट ऑफ आहे. सोशोलॉजी 174, कॉमर्स 178. असं तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला मार्क डिस्ट्रीब्युशन करता येतं आणि तुम्हाला अभ्यासाला नेमकी दिशा कळते. आता 178 कुठे आहे? कॉमर्सला ओपन कॅटेगरीला 178. मग आता यानं काय करावं लागेल? यानं पेपर 1ला किमान 70 प्लस मार्क घ्यावे लागतील. 70 प्लस झाले, मग पेपर 2ला यानं किमान 110 मार्क घ्यावे लागतील, म्हणजे 180 होतील. या लेवलनं अभ्यास करावा लागेल. ओके, असं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे टार्गेट करा. याच्यातलं काय महत्वाचं मी तुम्हाला फास्ट मध्ये सांगतो, मग आपण तुमच्या प्रश्नोत्तराकडे येऊयात. सर्वांनी पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलं का? किमान 5 प्रश्नपत्रिकेचं पेपर 1 to 2 हो सर. अनालिसिस ऑफ प्रिव्हियस 5 year क्वेश्चन पेपर. हो सर. पेपर 1चं पण हो पेपर सर. 2चं केलंय. येस सर. अच्छा, हो हो. ते बेसिक खूप महत्वाचं आहे. पुढे आता कोणीतरी मधूनच प्रश्न विचारला होता की आम्हाला वेळ पुरत नाही. तर आता सर तुमचे किती प्रॅक्टिस पेपर घेतात सोडून परीक्षेपर्यंत? 10. प्रत्येकी 10-10. बेस्ट. तुम्ही पेपर 1चे किमान 10 तरी प्रॅक्टिस पेपर सोडवायला पाहिजे. किमान म्हणतो, मिनिमम 10 प्रॅक्टिस पेपर सोडवायला पाहिजे. आणि ते पण वेळ लावून 60 मिनिटाचा. 60 मिनिटात 50 प्रश्न या लेवलनं तुम्ही सोडवायला पाहिजे. हो सर, आणि वेळ असं तुम्ही लावूनच आम्ही सोडवलेलं आहे. हा, आणि हे तुम्ही जेवढं कराल तेवढं तुम्हाला बेनिफिट कशाचं आहे? याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट. कारण टाइम मॅनेजमेंट ही गोष्ट फक्त प्रॅक्टिसवर डिपेंड आहे. प्रॅक्टिस केली तरच टाइम मॅनेजमेंट होईल, अन्यथा टाइम मॅनेजमेंट होत नाही. हा त्याच्यातला विषय आहे. ओके, बघा पुढं आता अजून आपण जाऊयात, किंवा थोडंसं आणखीन मग टॉपिक वाईज देखील आपण जाऊ शकतो. अच्छा. तर दिसेल. बर, प्रॅक्टिस ही प्रॅक्टिस असल्याशिवाय आपल्याला स्कोर करता येत नाही. पहिली गोष्ट, एनीवन कॅन इझिली क्वालिफाय नेट सेट एक्झाम बाय टेकिंग मोर मार्क्स इन पेपर 1. आता मी असं म्हणत असतो कुठल्याही विद्यापीठात जाऊ दे, कुठल्याही लेक्चरला जाऊ दे, की मी केमिस्ट्री, मॅथ्स, फिजिक्स, हिस्ट्री, सोशोलॉजी जेवढे सेट परीक्षेला जेवढे विषय आहेत त्या कुठल्याही विषयात मी परीक्षा पास होऊ शकतो. का बरं मी असं म्हणतो? कारण पेपर 1ला मला 90 मार्क मिळत असतील तर पेपर 2ला काहीही अभ्यास न करता 60 मार्क घेता येतात. अभ्यास न करता म्हणतो मी, 60 मार्क. मग ते कसे घेतात मी तुम्हाला एकदम शेवटी सांगतो. आणि मिनिमम अभ्यासामध्ये पेपर 2ला 90 मार्क कसे घ्यायचे ते पण मी तुम्हाला शेवटी सांगतो. मिनिमम स्टडी पण 90 मार्क मिळतील असं. ओके, आता हा एक फॉर्म्युला आहे की जो प्रश्न व्यवस्थित समजून घ्यावा आणि मग ऑप्शन वाचावे. आता हे हा प्रश्न समजल्याशिवाय ऑप्शनकडे जायचं नाही. प्रश्न पूर्ण समजून घ्यायचा आणि मगच ऑप्शन वाचायचे. मग तुम्हाला उत्तर चांगल्या प्रकारे मिळू शकतात. आणि या साध्या टेक्निकनं तुमचे किमान 20 मार्क वाढतील. 300 मार्काची परीक्षा आहे. 300 मधले मिनिमम 20 मार्क तुमचे असे वाढतील की जे सिली मिस्टेक होत होत्या, ज्या प्रॉब्लेम होत होत्या ते संपूर्ण कमी होतील. म्हणजे काय, जोपर्यंत प्रश्नाचा अर्थ समजत नाही तोपर्यंत ऑप्शन वाचू नये, इतकी सिंपल मेथड आहे. फक्त बघा की पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस का महत्वाचं आहे. हे बघा, इंग्लिश म्हणजे मराठी वाचतो, मॅक्झिमम आर्ट्स मुलं आहेत ना. हा प्रश्न आहे सेट जून 19चा. सेट जून 19ला काय विचारला प्रश्नाने? सत्य शोधण्यासाठीची संवाद पद्धती टिमटिम यांनी दिली. काय उत्तर याचं? काय उत्तर? बी ए सर. नाव ए सांगायचं. सर. प्लेटो, सॉक्रेटिस. सॉक्रेटिस. सॉक्रेटिस का प्लेटो? सॉक्रेटिस. प्लेटो. सॉक्रेटिस, प्लेटो. ठीक आहे. सॉक्रेटिस.
आता जून 19 ला प्रश्न विचारला आणि त्याच्या पुढचीच परीक्षा इन्स्टंट त्याच्या पुढची परीक्षा डिसेंबर 20 ला काय प्रश्न विचारलाय? सॉक्रेटिसने सत्य शोधण्याची टिमटिम पद्धती दिली. कुठली दिली? संवाद संवाद. संवाद आता हा प्रश्न आणि हा प्रश्न काय फरक आहे दोन्हीमध्ये? नाही खरं. मग पाठीमागचे प्रश्न जर आपण वाचले तर काय फायदा होतो कळतंय का? काय झाला फायदा? दोन्ही दोन्ही प्रश्न तेच आहेत. इथं कोणी म्हणलंय आणि इथं सॉक्रेटिसनं काय दिलं म्हणलंय. सेम आहे तुमचाच प्रश्न जून 19 प्रश्न आहे तसे डिसेंबर 20 ला आला. सेम प्रश्न आला. पुढे सेम जाऊ आहे, आता. फक्त फिरून विचारले. आता पुढचं घ्या. पुढीलपैकी कोणता कचरा हानिकारक आहे? रासायनिक हानिकारक आहे. मग हे कसले आहेत? हे हानिकारक नाहीत. घरातील, व्यापारी संकुलातील, शेतातील हे हानिकारक नाहीत. आता इथं काय विचारलंय? आता हे जर कट झालं बघा. वन ऑफ द फॉलोइंग वेस्ट इज नॉट अंडर हजार्डस वन. म्हणजे हानिकारक कुठला नाही. आता बघा हे ऍग्रिकल्चर हानिकारक नाही, कारण इथं ऍग्रिकल्चर हानिकारक नाही, हे पण ऍग्रिकल्चर हानिकारक नाही. हे सर्व बाकीचे तिन्ही हानिकारक आहेत. केमिकल, पेंट आणि इलेक्ट्रोप्लेटिंग वेस्ट. पुढे घ्या. आता बघा शिक्षक म्हणून नोकरी करण्यासाठी काय आहे तर सध्या कुठलं पोर्टल आपण चालू केलंय? पवित्र पोर्टल. आता बघा या ऑप्शन मध्ये इथं सरळ आहे, महाजॉब्स अँड ई सेवा. बरोबर आहे. आता ऑप्शन आपण बारकाईने समजून घेतले. आता हे सरळ आहे. जून 19 परीक्षा डिसेंबर 20 ला लगेच सरळच असणार आहे. पुढे सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची माहिती सरळच असते. बरोबर आहे. आता हे कोरोनाचा पिरियड होता आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं तुम्ही ऑप्शन पुढे येऊ शकतो. आता पवित्र झालं, सरळ झालं, राहिलं काय? सारथी आणि शालार्थ. बरोबर आहे. आता सारथी आणि शालार्थ राहिला. आता पुढची परीक्षा बघा. ही लगेच पुढची परीक्षा. सारथी हे पुढील कोणाचे संकेतस्थळ आहे? कोणाचे आहे? रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय. रस्ते वाहतूक महामार्ग. बरोबर आहे. संपलं. आता राहिलं का याच्यामध्ये शालार्थ. आता 15 जूनच्या परीक्षेत तुम्हाला हा प्रश्न शालार्थ येईल. कळतंय का तुम्हाला हे विषय? शालार्थ कशासाठी आहे? शालार्थ हा शिक्षकांचा आयडी असतो. शालार्थ शिक्षकांचा त्याच्यावर ID. त्याचं वेतन मिळतं. बरोबर आहे. पुढे या. गुणात्मक संशोधनात चिंतनशील टिपाच्या नोंदी करणे यास काय म्हणतात? काय म्हणतात? पावसाळ्याला येतो का जाते कुणाला माहित बाकीचे चला हे सर्व बोलणारे सेट परीक्षा लवकर पास होतात हा. टिपण हा. काढणे. टिप्पण काढणे म्हणतात. बरोबर आहे. आता पुढे बघा. गुणात्मक संशोधनाला टिमटिमच्या नोंदी करण्यास टिप्पण काढणे म्हणतात. चिंतन. चिंतनशील टिपा. चिंतनशील टिपा. काय फरक आहे दोन्ही प्रश्नात? सप्टेंबर 21चा प्रश्न आणि मार्च 23चा प्रश्न आहे. हा सप्टेंबर हे- 21 मध्ये गॅप ठेवला त्याने आणि मार्च 23 गॅप ठेवलं म्हणजे नाहीच आहे, गॅपच नाही. पुढचीच परीक्षा आहे. 22 ला परीक्षा झाली नाही असं वाटतं मला. 21 वरून डायरेक्ट 23. पाठीमागच्या प्रश्नपत्रिका किती महत्वाची कळालं का तुम्हाला? हो सर, हो तोच सर, प्रश्न हो सर. किमान पाच पूर्ण तरी प्रश्न वाक्यामध्ये निघाले. ते पूर्ण वाक्यामध्ये 2-3 प्रकारचे प्रश्न बनवले. करेक्ट आहे, एकदम करेक्ट आहे. किमान 5 तरी प्रश्नपत्रिका तुम्हाला बाय हार्ट पाहिजे सर्व. आता बघा इथं संगणकाद्वारे लिखित टंकित मजकुरांच्या संदर्भात पुढील शब्द चिन्ह संचातील वेगळा घटक ओळखा. वेगळा घटक काय? हा इमोटिकॉन वेगळा आहे. तर म्हणते समकालीन डिजिटल भाषा व्यवहारात खालील चिन्ह समूहाने इंग्रजीत सामायिकपणे काय म्हणून संबोधले जाते? इमोटिकॉन्स. प्रसार भारतीचा प्रश्न सेट एप्रिल 17, सेट एप्रिल 24 ला आहे तसा प्रश्न. हा प्रसार भारती आणि हा प्रसार भारती आहे का? आहे तसा प्रश्न. पुढे मे 16 ला वेब 2.0, एप्रिल 24 ला वेब 2.0 आहे का? सेम प्रश्न. हो सर. पुढे ऑगस्ट 15 जगातील प्रथम मुक्त विद्यापीठाची स्थापना कधी झाली? 1969. 70. पहिला मुक्त विद्यापीठ स्थापना 1900 कुठे झाली? इंग्लंड मध्ये. इंग्लंडमध्ये. इंग्लंडमध्ये. ऑगस्ट 15, एप्रिल 24. मोगल काळातील उच्च शिक्षण संस्था यांना टिमटिम नावाने ओळखले जाते. मदरसा. 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 कधीचा प्रश्न आहे? हे बघा मदरसा. मार्च 23 चा प्रश्न आहे. मार्च 23 चा. त्याच्या आणि उच्च पुढची शिक्षण. परीक्षा एप्रिल 24 ची त्याच्या पुढची परीक्षा आहे. मदरसा कशासाठी आहे? उच्च शिक्षण.
प्राथमिक शिक्षण. शिक्षण. उच्च शिक्षण. काय फरक आहे दोन्ही प्रश्नामध्ये? उलटा सुलटा विचारलेलं फक्त. बस सर. एवढं कळालं का तुम्हाला? हो सर. तुमचे 10 मार्क मिळाले ह्या लेक्चरमुळे. हो सर. हो सर. 5 तरी प्रश्न असे येतील उलट सुलट असं बघा. हम्म. पुढचीच परीक्षा ही मार्च 23 एप्रिल 24. हो सर बरोबर. बघितले. किमान आतापासून पाठीमागच्या 5 प्रश्नपत्रिका मधले म्हणजे एका प्रश्नामध्ये 50 प्रश्न, 5 प्रश्नपत्रिका म्हणजे 250 प्रश्न. 250 प्रश्न तुम्ही वारंवार वाचून घेतले की तुम्हाला मिनिमम 5 प्रश्नाचं बेनिफिट होईल. मिनिमम विदिन 5 सेकंड मध्ये उत्तर सांगून मोकळा. येस सर. 5 सेकंद. चला आता आपण अभ्यास कसा करावा, सिंपल मेथड अभ्यास करण्याची. आता तुमचं एखाद्या टॉपिकचं नाव सांगा मला कोणीतरी. कोणाच्याही टॉपिकचं नाव सांगा एखाद्या. टॉपिक किंवा सब संख्याने टॉपिक. आकृत्या संदर्भात सांगा सर. हा शिक्षणाचा इतिहास, राजकारण व अर्थशास्त्र. शिक्षणाचा इतिहास. बर. अजून ठीक आहे, सर, शिक्षणाचा इतिहासच घेऊ तुमचा. मुघल आता काळ, बघा, आधुनिक शिक्षण भारतातील इतिहास. संशोधन विषयक पद्धती. हा ठीक आहे. बघा, शिक्षणाचा इतिहास तुम्हाला अभ्यास करायचा बरोबर. आता शिक्षणाचा इतिहास तुम्ही एखाद्या पुस्तकातून वाचणार आहे. कुठल्या पुस्तकातून वाचणार आहे माहिती? कुठल्या पुस्तकातून वाचणार? ठरवलंच नाही अजून काय? बर. दुसरा टॉपिक कुठला सांगितला होता? सांगा, आधुनिक टॉपिकचं नाव सांगा. आधुनिक भारताचा इतिहास. भारताचा इतिहास. ठीक आहे. आधुनिक भारताचा इतिहास हे किती मार्काला आहे तुमचा हा टॉपिक? हा पूर्ण टॉपिक आहे का सब टॉपिक आहे? नाही, पूर्ण टॉपिक आहे सर. किती मार्काला आहे तो? किती म्हणजे 10 टॉपिक आहेत का पेपर 2 ला किती आहेत? 10. हो 10 टॉपिक आहेत पेपर 2 ला. 10 मधला एक टॉपिक आहे का तो? कसं 10 आहे? मधला नाही सर. ते विभागून आहेत, 3 विभागात विभागून आहेत तसे. 3 विभागात मध्ययुगीन, विभाग. मध्ययुगीन, आधुनिक आणि आहे प्राचीन. बर. जरा स्पेसिफिक टॉपिक कडे चला. पेपर 1 मधल्या टॉपिक नाव सांगा. पेपर 2 नको. पेपर 1 मधलं एखाद्या टॉपिकचं नाव सांगा. पद्धती. हा संशोधन विषयक सर. संशोधन घ्या सर. संशोधन विषयक. तो जरा काय अवघड जातो सर. संशोधन? माझा प्रश्न केवढा साधा आहे. पेपर 1 मधल्या एखाद्या सब टॉपिकचं नाव सांगा किंवा एखाद्या टॉपिकचं नाव सांगा असं म्हणतो मी. सब टॉपिकच घ्या, टॉपिक नको. सब टॉपिकचं नाव सांगा. शैक्षणिक संशोधन. माहिती संप्रेषण, डाटा इंटरप्रिटेशन घ्या सर. कसं व्हायचं तुमचं? पेपर 1चा सिलेबस तरी वाचलाय का तुम्ही? सिलेबस वाचलाय का पेपर 1चा? शैक्षणिक संशोधनाचा टॉपिकच नाही. पेपर 2 कडे गेला तुम्ही. पेपर सर- 1 मधल्या 1 ते 10 टॉपिक मधलं कुठला एक सब टॉपिकचं नाव सांगा. चला सांगा. सर, चौपट विस्तार, कौशल्य. शतमक, एकक, विचलन. अजून एकदा मी प्रश्न रिपीट करतोय. पेपर 1 तर मधल्या अध्यापन क्षमता, टीचर ऍप्टिट्यूडचं वरती घ्या सर. पहिला संशोधन लेसन. अभियोग्यता. अजून एकदा रिपीट करतो. अजून एकदा रिपीट करतो. मला काय पाहिजे? सिंपल ऐका. संशोधन अभियोग्यता. पेपर 1 मधील एका सब टॉपिकचं नाव सांगा असं म्हणतो मी. सब टॉपिक नाही, सब टॉपिक. आतापर्यंत जेवढे तुम्ही उत्तर दिले सर्व उत्तर चुकीचे आहेत. सर्व उत्तर चुकीचे आहेत. पेपर 1चं तुम्ही आता मुंडे सरांकडनं काय शिकले ते प्रश्न पडला मला. पर्यावरण संरक्षण कायदा. कधीच आहे? तर प्रायोगिक संशोधन. अध्यापनाची syllabus ला तसं? संकल्पना, उद्दिष्टे आणि अध्यापनाचे स्तर. आता कोणीतरी वाचून सांगितलं बघा लगेच घेऊन कागद ते. आता जरा स्पेसिफिक आला. जरा सांगा बघू. एक 5-7 लोकांनी सांगा मला सब टॉपिक तुम्हाला काय माहिती बघू पेपर 1चा सब टॉपिक. शिक्षणाची काळी ध्येय. चुकीचं आहे. चुकीचं आहे. पुढचे बोला. विविध शिक्षणाच्या पद्धती. अध्यापन पद्धती. शिक्षणाच्या सर, अध्यापन अध्यापनाच्या पद्धती. विविध पद्धती. चुकीचं आहे. पुढे बोला. अजून बोला. प्रभावी संप्रेषणातील अडथळे. करेक्ट आहे. अजून अध्ययनावर परिणाम करणारे घटक. करेक्ट आहे. एकदम करेक्ट आहे.
शिकणाऱ्यांची वैशिष्ट्ये त्यामध्ये किशोरवयीन मॅडम, शिक्षणे, पेपर प्रौढ 2 कडे जाऊ नका. विद्यार्थ्यांसाठी. पेपर 2 सर कडे जाऊ नका. मूल्य पेपर मापनाचे 1 साधने म्हणतोय यावर फक्त मी. सांगा सर. सर आपले लेक्चर अध्यापनाचे स्तर आणि पर्यावरण शिक्षण. अध्यापनाचे स्तर, स्मृती स्तर, चिंतन स्तर. करेक्ट, एकदम करेक्ट आहे. मूल्यमापनाची साधने. चुकीचं आहे. शिकणाऱ्यांच्या वैशिष्ट्यामध्ये किशोरवयीन आणि प्रौढ व्यक्तींमधील जो फरक वैशिष्ट्य आहे, बरोबर. शैक्षणिक, सामाजिक, भावनिक आणि करेक्ट, संज्ञानात्मक एकदम जो करेक्ट, असतो तो. एकदम करेक्ट. करेक्ट आहे, एकदम करेक्ट आहे. चला आता पर्यावरणामधले सांगा मला जर टॉपिक झाला पर्यावरणाचे. सर पर्यावरणामधले पर्यावरणाच्या ज्या हे झाल्या होत्या काय म्हणतात रिओ करार, बेसेल करार, पर्यावरण संबंधी जे करार झाले होते तो टॉपिक. प्रोटोकॉल. क्योटो प्रोटोकॉल एकदम करेक्ट आहे. हम्म. रिओ करार चुकीचा आहे. रिओ रिओ करार आहे का रिओ परिषद आहे? रिओ परिषद. रिओ परिषदला का ते वेगळं नाव आहे त्याला. बर, क्योटो प्रोटोकॉल करेक्ट. अजून सांगा. बेसेल करार सर. बेसल करार आपल्या सिलेबसलाच नाही. पॅरिस करार. शाश्वत. पॅरिस अग्रीमेंट करेक्ट आहे. सर बेसेल Correct. करार आहे ना पुस्तकात. आपल्या सिलेबस मध्ये नाही. परीक्षेत हो. प्रश्न येत असेल पण आपल्या सिलेबसला नाही. ओके. चला, पॅरिस अग्रीमेंट एक सांगितलं एकाने, क्योटो प्रोटोकॉल एक सांगितलं. म्हणजे तुम्ही तुमचं अज्ञान मला सरळ सरळ दाखवून दिले की तुम्हाला पेपर 1 मधले जे सब टॉपिक आहेत ऐकलं पण ते सुद्धा तुम्हाला क्लिअरली माहित नाहीत. तुम्ही कसं परीक्षा पास होणार आहे अजून एक 15-20 दिवसामध्ये? पेपर 1 मध्ये प्रत्येक टॉपिक मध्ये कोणकोणते सब टॉपिक आहेत तुम्हाला सर्व तोंडपाठ पाहिजे. सब टॉपिक त्याचा काय काय अभ्यास केला तुम्हाला माहित पाहिजे. टोटल क्लिअर पाहिजे तुम्ही या गोष्टीमध्ये. बरोबर. तर तुम्ही सिलेबस दिलं सोडून कुणीकडेच. ते आता सर काय शिकवतात त्यानुसार नोट्स वाचा, काय वाचा असतो तुमचं चालू आहे. चला आपण आता हाऊ टू स्टडी करूयात. ह्या एक टॉपिक घेतला मी, क्योटो प्रोटोकॉल घेतो. बरोबर. तुम्ही तुमचं आत्मचिंतन करा की तुम्हाला पेपर 1 चे सब टॉपिक सांगता येत नाहीत. कसं परीक्षा पास होणार ते बघून घ्या. बर, क्योटो प्रोटोकॉल मी घेतला, त्याचा अभ्यास कसा करावा. आता माईक थोडंसं बंद करा आणि झूम मध्ये ना आजूबाजूला कोणी नसेल तरच आपलं माईक चालू ठेवावं. माईक कधी चालू ठेवायचा, आजूबाजूला कुठला आवाज नाही. तुम्ही वैयक्तिक ऐकता आणि बोलता त्यावेळेस माईक चालू ठेवायला पाहिजे. बाजूला आवाज असेल तर माईक बंद करून टाकायचा. बघा आता क्योटो प्रोटोकॉल घेतला मी. क्योटो प्रोटोकॉलचा अभ्यास कसा करायला पाहिजे? सिंपल याचं उत्तर आहे. एक साधा छोटा एक सब टॉपिक घेतला. याच्यावरून तुम्हाला उदाहरण देतो मी. तर क्योटो प्रोटोकॉल या टॉपिकवर आतापर्यंत 2013 पासून आतापर्यंत सेट परीक्षेमध्ये काय प्रश्न आलेले आहेत हे आधी मी बघून घ्यायला पाहिजे. 2013 ते 2024 या 10 प्रश्नपत्रिकेमध्ये काय प्रश्न आलाय क्योटो प्रोटोकॉलवर हे मी आधी बघून घेतलं. मग मला समजलं की क्योटो प्रोटोकॉलचा प्रश्न हा अशा अशा प्रकारचा असतो आणि मगच मी ते संबंधित पुस्तकातून वाचायला पाहिजे. ही आहे अभ्यास करण्याची खरी आणि योग्य मेथड. काय केलं मी की पहिला मी हे केलं की त्या टॉपिकवर आतापर्यंत सेट परीक्षेमध्ये कसे कसे प्रश्न आलेले आहेत हे समजून घेतलं आणि मग फक्त तेवढ्याच अँगलनं मी माझा तो टॉपिक अभ्यास केला. पुढं आपण जाऊयात. आता आणखीन काय घेऊयात. समजा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आहे. ओके, हा टॉपिक आहे एन्व्हायरमेंट मधला. किंवा इकडं आयसीटी मध्ये घ्या, इंटरनेट आहे, डिजिटल इन्स्टिट्यूट हायर एज्युकेशन आहे. कम्युनिकेशन मध्ये काय, कम्युनिकेशन डेफिनेशन आहे, टाइप्स ऑफ कम्युनिकेशन आहे. आता आलेला मास मीडिया सोसायटी असे टॉपिक आहेत. रिसर्च मध्ये काय, रिसर्च एथिक्स सुद्धा आहे किंवा आयसीटी रिसर्च आहे, असे टॉपिक आहेत. तर त्या टॉपिकवर कोणते प्रश्न सेट परीक्षेत येतात हे मला आधी माहित पाहिजे. आधी मला क्लिअरली माहित पाहिजे आणि ते माहित करून घेऊन मग तो टॉपिक मी वाचायला पाहिजे. असा आपण अभ्यास केला तर आपल्याला रँक मार्क मिळणार. तर लेवल्स ऑफ टीचिंग पहिलाच टॉपिक आहे टीचिंग ऍप्टिट्यूड मधला. मग लेवल्स ऑफ टीचिंग वर कोणकोणते प्रश्न आतापर्यंत सेट परीक्षेने विचारले, सिलेबस बदलल्यापासून 2018-19 पासून काय प्रश्न आले लेवल्स ऑफ टीचिंग वर हे मला आधी माहित पाहिजे. आणि ते समजलं की मग लेवल्स ऑफ टीचिंग मी वाचायला पाहिजे. तर ही आहे अभ्यास करण्याची खरी मेथड. आता सेटनेटचे 90% मुलं उलटा अभ्यास करतात. कसा अभ्यास करतात की त्याला त्या टॉपिकवर काय प्रश्न असतो येतो हे त्याला काय माहितीच नसतंय.
त्याला काहीच माहित नसते की काय प्रश्न येतो त्याच्यावर काय नाही. एखादा नोट्स घेतला, एखादं पुस्तक घेतलं आणि वाचायला चालू केलं, आणि त्याच्यावर काय प्रश्न आहे त्याला काय माहितच नाही, आणि याचं चालू आहे बिंदास एकदम. तर ही आहे याच्यातली सर्वात मोठी मिस्टेक. मग हे काय इझी वे कुठला राईट मेथड आहे? राईट मेथड आहे की पहिला आपल्याला प्रश्न माहित पाहिजे आणि मग तुम्ही त्या टॉपिकच्या अभ्यासाला जायला पाहिजे. मग आता अभ्यास करायला तुम्ही गेलात, मग अभ्यास कसा करायला पाहिजे? तर पाठीमागच्या परीक्षेत आलेले प्रश्न हे अंदाज घेऊन पुढं काय येऊ शकतं याचा अंदाज बांधायचा आणि तेवढाच अभ्यास करायचा. आणि तो अभ्यास ऑथेंटिक पुस्तकातनं करायचा. ऑथेंटिक म्हणजे काय? की ज्याच्यातून पेपर सेटर असेल किंवा काही तज्ञ व्यक्ती असेल, तो पुस्तक वापरत असेल, अशा प्रकारचं ऑथेंटिक पुस्तक ते पाहिजे. त्याला आपण ऑथेंटिक म्हणतो. फॉर एक्झाम्पल आता क्योटो प्रोटोकॉल आहे. क्योटो प्रोटोकॉल आपल्याला ऑनलाईन त्या वेबसाईटला मिळतो युनायटेड नेशनच्या. तर तिथून आपण वाचलो की मग आपलं 100% क्लिअर झाला विषय. 100% क्लिअर का? तर आपण क्योटो प्रोटोकॉल ओरिजिनल जिथं झालाय तेच आपण वाचलं. तर हा विषय आहे याच्यामध्ये. ओके, चला आता तुमचे थोडेसे माईक मी चालू करतो. इंग्रजीचं कोण आहे का याच्यामध्ये? इंग्रजी विषय माईक तुमचे चालू केलेत मी. इंग्रजी विषयाचं कोण आहे का? चला माईक, आवाज येतोय का माझा? हो येत आहे सर. हा, इंग्रजी विषयाचं कोण आहे का? ठीक आहे, नसेल तर ठीक आहे. बघा, हे एक्झाम्पल सिम्पल दिलंय, विल्यम शेक्सपियरचं एक्झाम्पल दिलंय. आता याच्यात मराठी विषय देखील खूप सारे लोक आहेत, त्यांना हे उदाहरण लगेच समजेल आणि बाकीच्याला पण समजेल. आता मला विल्यम शेक्सपियर बद्दल नेटसेट पेपर 2 मध्ये अभ्यास करायचा किंवा अभ्यास कसा करावा याबद्दल एक टॉपिक मी घेतला. तर सिंपल आता मी सांगितल्यासारखं विल्यम शेक्सपियर या व्यक्तीवर सेट परीक्षेमध्ये कोणकोणते प्रश्न आलेले आहेत हे बघणं आणि पुढे काय प्रश्न येऊ शकतो याचा अंदाज लावणं, आणि त्यानुसार आपण ऑथेंटिक पुस्तकातून ते वाचन करणं, जेवढं लागतं तेवढंच. हे ज्याला करता आलं तो ही परीक्षा लवकर पास होऊ शकतो. हे ज्याला समजतच नाही तो ही परीक्षा असंच मग रडत खडत ते हळूहळू करत करत तो नंतर परीक्षा पास होईल. काय कळायला पाहिजे नेटसेटच्या मुलांना? सिंपल एका वाक्यात, काय वाचावं आणि काय वाचू नये हे ज्याला जेवढं लवकर समजेल तेवढं लवकर ती परीक्षा पास होऊ शकतो. काय वाचावं आणि काय वाचू नये कशातनं कळेल? याच्यातून कळेल, पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेतून. पाठीमागची प्रश्नपत्रिका बारकाईने समजून घेतल्या की मग आपल्याला कळेल की हे वाचायचं नाही, एवढं स्किप करायचं आपल्याला, हे वाचायचं, हे महत्वाचं आहे, हे तुम्हाला समजायला पाहिजे. पेपर 1, 2 दोन्हीसाठी हे लागू आहे. समजलं काय मला म्हणायचं आहे? आपण हो काय सर करतो तर समजलं. तुम्हाला सांगतो. आणि भरपूर साऱ्या मुलांचा वेळ कुठं वाया जातो की काय वाचू नये हेच माहित नसते, उगं बिनधास्त अभ्यास चालू असतो. त्यामुळे आपण नियम काय लावायचा? तर काय त्याने विषय सुरुवातीला काढला होता बघा, अं, काय अजून शिक्षणाचा इतिहास, कुठला प्राचीन शिक्षणाचा इतिहास म्हणलात ना? तर प्राचीन शिक्षणाच्या इतिहासावर काय प्रश्न आले हे तुम्हाला आधी माहित पाहिजे. तुम्ही ते पहिला प्रश्न वाचून घ्यायला पाहिजे, एक अंदाज लावायला पाहिजे, आणि मग संबंधित पुस्तक वाचायला पाहिजे. हे त्याचं उत्तर आहे. ओके, आता हे असर्शन रिझनचं एक तुम्हाला सांगतो मी. असर्शन रिझन मध्ये कसं असतं की या दोन्हीमध्ये बिकॉज शब्द लावायचा, बिकॉज. आणि बिकॉज शब्द तुम्ही लावलात आणि ते दोन्ही वाक्य वाचलात की तुम्हाला मिनिंगफुल वाटलं की 1 नंबर उत्तर करेक्ट असतं, मिनिंगफुल नाही वाटलं की 2 नंबर उत्तर करेक्ट आहे. आणि 3 आणि 4 जे आहेत, हे 3 आणि 4 हे तर सिंपल आहे की एक एक बरोबर आहे, दुसरं चुकीचं आहे. अशा प्रकारे काय टेक्निक आहे हे प्रश्नाची सोडवण्याची? बिकॉज, किंवा मराठीत आपण काय म्हणू, कारण. कारण हा शब्द लावायचा आणि दोन्ही वाक्य वाचायचे. तुम्हाला अर्थपूर्ण वाटलं की 1 नंबर उत्तर, अर्थपूर्ण नाही वाटलं की 2 नंबर उत्तर. तर अशी थोडीशी टेक्निक आहे. ओके, आता मी पुढं प्रत्येक टॉपिक कडे जाण्यापेक्षा मी काय करतो, तुमच्या प्रश्नाचे आपण उत्तर देण्याचा थोडासा आपण प्रयत्न करूया. चला, आता तुमचे प्रश्न काय आहेत मला सांगा. आता हे घेऊयात आपण की किती दिवस लागले तुम्हाला परीक्षेला आता? 14 जून, म्हणजे 14 दिवस जून मधले, आणि हे किती दिवस आहेत आपल्याकडे मेचे?
आजचा दिवस सोडला आपण तर 22 आणि 9/31, 9 आणि 14 तुमच्याकडे 23 दिवसात परीक्षेला 15 जूनला परीक्षा आहे बरोबर. 23 दिवसामध्ये एखादा असा कॅन्डिडेट समजा आपण पकडूयात की ज्याने आतापर्यंत काहीच अभ्यास केला नाही, असा सुद्धा विद्यार्थी आतापासून अभ्यास करून परीक्षा पास होऊ शकतो. आतापासून अभ्यास करून 23 दिवसात सुद्धा सेट परीक्षा पास होता येते. तुम्ही म्हणाल कसं काय परीक्षा पास होता येते? जरा तर पेपर ही टू गोष्ट तर आवर्जून पाहिजे सर्वांना. पेपर टू जरा मला मार्क सांगा बघ कोणाचे कोणाकोणाचे किती आहेत. गेल्या वेळेस परीक्षा दिली होती आणि पेपर टू ला किती मार्क मिळाले सेट परीक्षेमध्ये? तर मला 70 होते. पेपर टू म्हणतो मी, पेपर टू पेपर 2 लाच इकॉनॉमिक्सला 70 होते. 70 मार्क. ठीक आहे. मला सर अजून? एज्युकेशनला 96 होते. सर मला 96, ओके. अजून? हॅलो सर, मला 100 होते कॉमर्सला. ठीक आहे. अजून? सर केमिस्ट्रीला 88 होते. 88. अजून? सोशॉलॉजीला 80 होते. 80 मार्क. ओके. अजून 2 रिप्लाय, मग आपण जाऊया. तर शिक्षणशास्त्रामध्ये 56 होते. 56 शिक्षणशास्त्र. ओके. सर ठीक. कॉमर्सला 84 होते. 84. बर. चल आता आपण हा जो सेमिनार आयोजित केलाय शिवराज सरांनी, तर तुम्ही परीक्षा पास झाला पहिला त्यांना फोन कराल, माझी आठवण कराल. अशा प्रकारे आपण पुढच्या 5 मिनिटांमध्ये माहिती बघूया. ओके. सर्वजण परीक्षा पास, जेवढे जॉईन आहेत तेवढे किती 43 लोकांमध्ये आम्हा दोघांना सोडले की 41 जण परीक्षा पास होतील. आता जे जॉईन झाले नाही त्यांना काय तुम्ही सांगून. ओके, रेडी. पेपर टू आपण घेऊयात, कारण पेपर टू चा तुमचा स्कोर एकदा स्टेबल झाला की मग त्याच्यानुसार पेपर वनचा आपल्याला ऍडजस्ट करता येतो. ओके. पेपर वनचे देखील मी तुम्हाला सांगतो. पेपर टू चं घेऊयात. पेपर टू ला किती प्रश्न आहेत आणि किती मार्क आहेत? 200 प्रश्न आहेत 200 आणि प्रश्न. नाही 200 100 प्रश्न आणि प्रश्न. 100 मार्क. कोण आहे? 100 मार्क 100 प्रश्न 200 100 प्रश्न नाही, नाही, 200 नाही. मार्क. नाही, पहिले बरोबर होतो, तुम्ही चुकी सांगताय. 200 प्रश्न 100 मार्क हे करेक्ट होतं. नाही चुकून झालं नाही का सर ते? 200. नाही 100 प्रश्न 200 मार्क्स. 100 प्रश्न 200 मार्क करेक्ट आहे. हो 100 हो सर, प्रश्न. correct हो सर, हो करेक्ट. हो सर. गडबडीत झालं त्यांच्याकडनं. 200 प्रश्न नाही 100 सर, मार्क, थोडं गडबड. तुम्ही आता सर्वांना पासच करणार आहे म्हणलं ना, आमचं सगळं आता गेलं का? ठीक आहे. आता बघा सर्वजण थोडं सिरियस व्हा आता. फिलिंग आणि आलं पाहिजे. आजूबाजूला कोणी असेल काय असेल फॅमिली मेंबर इथे जरा लांब या, बाहेर या, आणि थोडं सिरियसली आपण 5 मिनिट घेऊयात आता. सर्वांनाच परीक्षा पास करायची. चला 100 प्रश्न आहेत. ओके. आता मला एक सांगा की तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन कुणा झालं आहे, आता जस्ट पीजी झालेलं आहे, किंवा आतापर्यंत तुम्ही केलेला अभ्यास, सर्व कंडिशन आपण पकडूया. तर मला असं सांगा, तुम्हाला 100 प्रश्न मी दिले, समजा सेट परीक्षेमध्ये 100 प्रश्न तुम्हाला दिले, तर त्याच्यातले तुम्ही 100 प्रश्न तुम्ही पूर्ण वाचलात. ओके. काय म्हणतो कंडिशन मी, 100चे 100 प्रश्न तुम्ही पूर्ण वाचून घेतलेला आहात, अशी कंडिशन पकडा. मग त्या 100 मधले तुम्ही किती प्रश्न करेक्ट सोडू शकताय? करेक्ट म्हणजे 100% बरोबर. अजून एकदा कंडिशन समजून घ्या नीट, तुम्ही गडबड कराल म्हणून. कंडिशन आपली अशी आहे की 100 प्रश्नांचं पूर्ण तुम्ही वाचन केलेलं आहे. वाचन केलेलं आहे. हे वाचन केल्यानंतर तुम्हाला समजेल ना की बाबा 5 नंबरच्या प्रश्नाचं मला अचूक उत्तर देता येते, 8 नंबरचं उत्तर मला अचूक देता येते, 10 नंबरचं असेल. अशा 100 मधले किती प्रश्न तुम्ही एकदम व्हेरी करेक्ट, एकदम करेक्ट तुम्ही सांगू शकता? सांगा जरा. 35 ते 40 प्रश्न सर. 40 45 सध्याच्या 55 50 55 40 पर्यंत सर. 20-25 मार्क सर परफेक्ट राहू शकतात. थांबा जरा. ते 55 वाले कोण होते? 50 किंवा 55 जरा घ्या. कुठला विषय तुमचा? मराठी. मराठी. तुम्हाला गेल्या वेळेस किती मार्क होते? सर सेट पास आहे सर, नेटचा अभ्यास करते आता. ठीक आहे, सेट पास आहात तुम्ही. किती मार्क होते सेटला, पेपर 2 ला? पेपर 2 ला 94. 94 बरोबर आहे. आता हम्म. तुम्ही किती म्हणताय? 55 प्रश्न तुमचे करेक्ट येतील. 55 गुणिले 2 110 मार्क होतील. हा बघा 100 प्रश्न तुम्ही पूर्ण सोडवल्यावर त्याच्यातले 55 बरोबर येतील असं म्हणताय? हा तर हा सर, 100 पूर्ण बघितल्यानंतर. तेच म्हणतोय मॅडम, तुम्ही हा. समजून घ्या कंडिशन माझी. 100 प्रश्न तुम्ही पूर्ण सोडवले,
प्रत्येकाला तुम्ही उत्तर टिक मार्क केलं, हम्म. याच्यानंतर 55 करेक्ट येतील असं म्हणायचं का तुम्हाला? काय म्हणायचं हो. तुम्हाला? हा, मला तेच म्हणायचंय सर. जर समजा मी 100 आधी एखादा पेपर बघितलेला आहे हम्म आणि त्या पेपरचं मी समजा आधीच बघून घेतलेला आहे तो आणि त्यातले मला जे आठवतील आन्सर करेक्ट 55 आठवतील असं माझं म्हणणं आहे. राहिलेले 45 प्रश्नाचं काय? नाही आठवत. नाही, एक काम करा, तुम्ही जमलिंग करू नका बाकीच्या लोकांना, तुम्ही क्लिअर सांगा मला तुमचं काय म्हणणं. म्हणजे असं तुम्हाला 2 कंडिशन, तुम्हाला तुमचं कुठलं म्हणणं आहे मला सांगा. 100 प्रश्न तुम्ही पूर्ण वाचलात तर त्याच्यातले तुम्ही 55 प्रश्नाचे एकदम करेक्ट उत्तर देऊ शकताय आणि राहिलेले 45 प्रश्न तुमचे सोडवायचे बाकी आहेत, त्याला तुम्ही काहीच टिक मार्क केलं नाही. हे म्हणताय तुम्ही का दुसरी कंडिशन अशी आहे की हा 100च्या 100 प्रश्न तुम्ही टिक मार्क केलात आणि हा सर त्याच्यातले माझे 55 बरोबर येतील? काय म्हणायचं तुम्हाला? हा, माझं म्हणणं आहे 100 केले, 100 पैकी माझे 55 एवढे बरोबर येऊ शकतील असं. ठीक आहे, आता मला तसं नाही पाहिजे. मला काय अच्छा. पाहिजे ते समजून घ्या. ओके. मला असं पाहिजे की 100 प्रश्न तुम्ही पूर्ण वाचलात आणि हम्म. त्याच्यातले सर मला एवढे एवढे प्रश्न करेक्ट येतात आणि बाकीचे प्रश्न माझे अजून सोडवायचे बाकी आहेत, असं मला कंडिशन पाहिजे. ओके. सांगा आता मला किती सोडवू शकता करेक्ट, एकदम करेक्ट. बाकीचे प्रश्न तुम्हाला सोडवायचेच नाही, ते पूर्ण पेंडिंग ठेवायचे, त्याला काय टिक मार्क करायचं नाही, काय नाही. 100 मधले सर एवढे प्रश्न आम्ही एकदम अचूक सोडवू शकतो, बाकीचे आपले अजून पेंडिंग आहेत. आता सांगा 40. बरं मला. 40 सर, फार फार फार. 40. 25 40 राहते सर परफेक्ट. किती? 40. 35 40 फार फार. 40. ठीक आहे, अजून या. अजून कोण कोण आहे? 50. तुम्हाला काय गायडन्स करण्याची गरज नाही, तुम्ही ऑलरेडी परीक्षा पास आहे. अॅक्युरेट सर 30 येऊ शकतील. ओके, 30 प्रश्न तुम्ही करेक्ट सोडवू शकताय, हा, पण तुमचे 30च. अजून त्यापेक्षा 70 नाही प्रश्न सर. सोडवायचे बाकी आहेत, बरोबर? हा. हम्म. कंडिशन समजते का? रिपीट अजून एकदा मी करतो. समजते सर, समजते. 100 प्रश्न तुम्ही पूर्ण वाचून घेतले, वाचून घेतल्यावर त्याच्यातले 30 प्रश्नाचे उत्तर तुम्हाला अचूक माहित आहेत, असं तुम्हाला कॉन्फिडन्स आला की हो, हो. ज्याचे उत्तर कधीच बदलणार नाहीत, एवढे अचूक तुम्हाला माहित हो. आहेत. 30च आणि फक्त. 70 प्रश्नांना अजून तुम्हाला टिक मार्क करायचं बाकी आहे. हो 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 सर. अशी ती त्यांच्या बाबतीत झालं. आता अजून लोएस्ट कोणी आहे का? 30 पेक्षा अजून खाली कोण आहे का? तीस पेक्षा अजून खाली सर 100 प्रश्न तर वाचले मला. सर्वसाधारण सर्वांना 25-30 प्रश्न येतात असं वाटतं मला. ऍव्हरेज. 25-30 प्रश्न येतात असं वाटतंय, मग तुमचे सर्वजणच नाही परीक्षा पास झाले असते. नाही नाही 25-30 सगळं कोणते पण हम्म. कोणी जरी पेपर सोडवायला जर बसलं तरी 25-30 प्रश्न सोडू शकते असं. करेक्ट सोडू शकताय. हो सर. बघा तुम्ही काय सांगताय, 25-30 न सोडू शकतो आणि बाकीचे 70 प्रश्न अजून सोडवायचे बाकी आहेत, हीच कंडिशन सांगणार तुम्ही? बरोबर, कंडिशन हीच सांगता ना तुम्ही? नाही नाही 100 प्रश्नांपैकी 25 प्रश्न हे परफेक्ट येणार आणि बाकीचे 10, 15, 20 प्रश्न असे अंदाजे जे आपण उत्तर सोडवतात त्यातले बरोबर येतील. తర్వాత ఇది ఆడే సరే చేద్దాం సరే ఓకే అవుతుంది అంటే చూడాలి లేకుంటే सुजाता मॅडम काय बोलताय? चला, अजून एकदा स्पेसिफिक आपण येऊया. तुम्ही सर्व नेटसेट पीजी झालेले, काही पीएचडी वाले देखील कॅन्डिडेट असाल. आता मी तर एवढे लेक्चर सेमिनार दिले आतापर्यंत, इव्हन विद्यापीठ लेवलला 200-200 विद्यार्थ्याच्या पुढे मी सांगतो गोष्टी सहजपणे क्लिअर होते. पण आता तुम्हाला का समजत नाही ते मला कळायला मार्ग नाही. एक तर माझ्या सांगण्यानं काय चूक होत आहे का ते मला प्रश्न पडलाय, का तुमचं ओव्हर कॉन्फिडन्स वाढलेला आहे ते पण कळायला मार्ग. मला क्लिअरली एवढं पाहिजे की बाबा 100 प्रश्न तुम्ही वाचला की सर एवढे प्रश्न माझे एकदम करेक्ट येतील आणि बाकीचे प्रश्न माझे सोडवायचे बाकी आहेत, 25 असं प्रश्न. मला पाहिजे. हा सर, तुम्ही जे म्हणताय ना 100 प्रश्नापैकी आपल्याला कॉन्फिडन्सली आपण किती सोडवणार? समजा मी सांगते रे तुम्हाला की कॉन्फिडन्सली मी 30 प्रश्न सोडवेन आणि जे हो. बाकीचे 70 राहिलेले आहेत त्या 70 पैकी मी एक गृहीत धरेन अंदाज कारण. 70 कडे जाऊ नका हो तुम्ही. मी ओके जेवढं ओके. म्हणतो तेवढं सांगा मला, बाकीचे कशाला घेता तुम्ही? हा. मला फक्त करेक्ट किती सोडवणार तेवढंच हा, मला पाहिजे. करेक्ट कॉन्फिडन्सली 30 सोडवेन. ओके, आता मला सांगा, तुम्हीच म्हणलात मला गेल्या तुमच्या परीक्षेला तुम्हाला 56 मार्क मिळाले होते, बरोबर? मग तुम्ही जर 30 करेक्ट सोडवणार असाल तर तुम्हाला इथे झाले 60 मार्क.
तुम्हाला अजून 70 प्रश्न सोडवायचे बाकी आहेत, त्याच्यात सुद्धा तुम्हाला काय मार्क मिळू शकले असते. मग 30 प्रश्न करेक्ट सोडवणारा माणूस किंवा अजून त्याच्यापेक्षा जास्त करेक्ट येणारा माणूस एवढे मग 60-70 मार्क मिळाले नाही पाहिजे त्याला. पण हा इथं सर, फक्त ते म्हणजे 56% आहेत म्हणलं सर शिक्षणशास्त्रात. मला 48-50 अशापैकी होते. आणि मी अंदाज आता म्हणजे कॉन्फिडन्सली मला माहित नव्हतं म्हणून मी एक अंदाज गृहीत धरून मग बाकीच्या प्रश्नांची उत्तरे दिली. तरी तुम्हाला मार्क विचारतो तुम्ही किती मार्क मिळाले. पेपर 2 ला किती मार्क मिळाले तुम्ही सांगितलं 56 मार्क मिळाले. याचा अर्थ काय 200 पैकी 56 मिळाले असं होतं ना. हा ठीक आहे, चला 200 आपण पैकी पुढे जाऊयात आता आणि क्लिअरली आपण समजून घ्या काय नेमकं आहे पेपर 2. आपण एक असं एक्झाम्पल घेऊयात की 20 प्रश्न करेक्ट येतील. एवढा सर्वांना कॉन्फिडन्स आहे का? हो सर, बरोबर आहे. 100 प्रश्न पूर्ण वाचले आणि त्याच्यातले 20 प्रश्न सर मी करेक्ट सोडू शकतो. 80 प्रश्न माझे सोडवायचे बाकी आहेत. 80 प्रश्नामध्ये काय करायचं मी तुम्हाला नंतर सांगतो. 20 प्रश्न तुम्ही करेक्ट सोडू शकता. एवढा कॉन्फिडन्स आहे का तुम्हाला? हो आहे. सर्वांना कॉन्फिडन्स आहे? सर्वांना? हो. बघा, ह्या 20 मध्ये जर काय प्रॉब्लेम झाला तर तुम्ही 100% नापास होणार. ही 20 म्हणजे असे 20 पाहिजे की आन्सर की काही येऊ दे तुमचं ते 20 करेक्ट जायला पाहिजे असं म्हणतोय मी. पण हे कधी 100 प्रश्न पूर्ण वाचून असं म्हणतोय मी. 100 प्रश्न पूर्ण वाचले त्याच्यातले 20 एकदम तुम्हाला करेक्ट सोडवता येतात. बरोबर? हो, येतील सर. येतील सर्वांचे? हो. 43 मधले एक 10 लोकांचे रिस्पॉन्स द्या मला बघू. हो सर, येतील येतील. होय सर, येतील. हो हो. येतील सर, येतील. येस सर. नक्कीच सर, येतील. चला. हे जेवढे आता येस म्हणतात ना तेवढे सर्वजण आता परीक्षा पास झाले. कसं पास झाले मी तुम्हाला सांगतो. ओके, आता बघा 100 मधले आपण 20 प्रश्न करेक्ट सोडवले. किती मार्क झाले आपले? 40. 40 40. मार्क झाले. हं. 40 मार्क तुमचे कन्फर्म झाले. बरोबर? बरोबर. आता राहिले प्रश्न आपले किती? 100 मध्ये तुम्ही 20 करेक्ट सोडवले प्रश्न. राहिले प्रश्न किती? 80. 80 प्रश्न राहिले. एकदम करेक्ट आहे. बरोबर आहे? 80 प्रश्न राहिले. आता मॅथमॅटिक्स वाला कोण आहे का याच्यामध्ये? नाही. केमिस्ट्री वाला 1-2 होते ना केमिस्ट्री वाले? हो सर, आहे. हा, ठीक आहे. तर केमिस्ट्री वाले बघा 80 प्रश्न आपल्याकडे आहेत. 4 ऑप्शन आपल्याकडे असतात. बरोबर आहे? समजा 80 प्रश्नाला माझ्यासारख्या कॅन्डिडेटने एकच ऑप्शन टिक मार्क केलं. फॉर एक्झाम्पल समजा सी ऑप्शन आहे. तर मी सी ऑप्शन सर्व 80च्या 80 प्रश्नाला टिक मार्क केलं. तर प्रोबॅबिलिटी नुसार माझे किती प्रश्न करेक्ट यायला पाहिजे? केमिस्ट्री वाल्याने सांगा. केमिस्ट्री वाले प्रोबॅबिलिटी 80 प्रश्नाला मी काय केलंय? एकच ऑप्शन सी म्हणजे सीच ऑप्शन केलं. सर्व 80 प्रश्नाला एकच सी ऑप्शन टिक मार्क केलं. तर 80 मधले माझे किती प्रश्न बरोबर येतील प्रोबॅबिलिटी नुसार? 20. एकदम समजायच्या करेक्ट वर आहे. येणार. 20 का बरं आले करेक्ट? 20 का करेक्ट आले? आणि प्रोबॅबिलिटी कशाची प्रोबॅबिलिटी आहे? 1/4 प्रोबॅबिलिटी आहे. कारण 4 ऑप्शन आपल्याकडे आहेत. 4 ऑप्शन असल्यामुळे 1/4 प्रश्न करेक्ट येतील. बरोबर आहे? 80 मधले 20 प्रश्न तुमचे करेक्ट येणार. हे समजलं का सर्वांना? म्हणजे 80 प्रश्नाला समजा तुम्ही फक्त सी ऑप्शन टिक मार्क केलात तर तुमच्या 80 मधले 20 प्रश्न एकदम शुअर शॉट करेक्ट येणार. बरोबर? मग आता मला सांगा आधीचे तुमचे किती मार्क झाले होते? 20 प्रश्न करेक्ट आणि 40 झाले होते. आणि आता ह्या 80 मधले 20 प्रश्न करेक्ट आले आणि 40 मार्क झाले. दोन्ही मिळून किती मार्क झाले? 80 मार्क झाले. आता मला सांगा ज्यांना 80 पेक्षा कमी मार्क मिळतात किंवा कमी मार्क मिळालेले आहेत. बरोबर आहे? अभ्यास करून 100 प्रश्न सोडवून त्यांना 80 पेक्षा कमी मार्क मिळाले. त्या मुलांना ही टेक्निक माहीत झाली तर किती मार्क मिळतील? 80 मार्क सहज मिळतील. हो सर, मध्ये येऊन खरंच बसू दे किंवा कुठला एम येऊन बसू दे, कुठलाही माणूस येऊन बसू दे, काय बरोबर आहे. कोणीही येऊन बसू दे, 80 मार्क तुम्हाला मिळणारच आहेत कुठल्याही परिस्थितीत. 20 प्रश्न एकदम करेक्ट सोडवले त्याचे झाले 40 मार्क. राहिलेल्या 80 प्रश्नाला एकच टिक मार्क केलं त्याचे झाले 40 मार्क. संपला विषय. 80 मार्क झाले. इथपर्यंत समजलं का सर्वांना? अजून मला पुढे वाढवायचं आहे थोडस. इथपर्यंत सर, समजलं का? हो सर, समजलं हो सर. सर. आता ते जे म्हणतो ते 40 माझे बरोबर येतील, 50 बरोबर येतील, 55 येतील. त्यांचे पण आपण बघूयात किती बरोबर येतं. झालं? आता बघा 80 पर्यंत तुमचं आलं. आता मी तुम्हाला 90 पर्यंत घेऊन जातो. किती मार्कापर्यंत घेऊन जातो? 90 मार्कापर्यंत. कसं घेऊन जातो बघा. 80 प्रश्न ते तुम्ही 80 प्रश्नाला काय करणार तुम्ही एकच ऑप्शन टिक मार्क करणार. बरोबर?
सी. या 80 प्रश्नाला एकच ऑप्शन कुठला करणार आहे? फॉर एक्झाम्पल सी ऑप्शन तुम्ही करणार आहे, बरोबर? मग 80च्या 80 प्रश्नाला तुम्ही सी ऑप्शन टिकमार्क करणार आपलं असं ठरलेलं आहे. पण त्याच्यात थोडस आपण चेंज करतोय. काय चेंज करतोय बघ, की त्या 80 प्रश्नामध्ये असे काही प्रश्न आहेत की ज्याच्याबद्दल तुम्हाला शुअर शॉट माहित आहे की त्याचं उत्तर सी होणार नाही. असे काही प्रश्न मिळतील का तुम्हाला? नाही मिळतील. हो मिळतात सर, सर. मिळतील मिळतील. मिळतील ना? 10-20 मिनिटात. काय मिळतील ते मिळतील, सोडून द्या. किती 10-20 ते असू दे, काय तरी असू दे. हो शुअर सर, शॉट माहित मिळतील. आहे. काय शुअर शॉट माहित आहे? की या प्रश्नाचं उत्तर सी होणार नाही म्हणजे होणार नाही. ए, बी आणि डी मध्ये काहीतरी असेल, पण सी मात्र होणार नाही. केवढं शुअर शॉट माहित पाहिजे? की ती आन्सर की आली की ती सी होताच कामा नाही. एवढं शुअर शॉट माहित पाहिजे, तरच जायचं, चान्स घ्यायचा. अन्यथा चान्स घ्यायचा नाही त्याचा. कसा शुअर शॉट माहित पाहिजे? की आन्सर की मध्ये सुद्धा ते बदलू नाही. सी याचं उत्तर होणार नाही म्हणजे होणार नाही. बरोबर आहे? मग असे प्रश्न जे आहेत की ज्याचं सी होणार नाही म्हणजे होणार नाही, अशा प्रश्न तुम्ही काय कराल? अशा प्रश्न तुम्ही सी टिक मार्क कराल का? नाही नाही. मग काय कराल तुम्ही? आपल्याला जे योग्य आहे तेच एक करणार. गृहीत आपण एकदम अंदाज करेक्ट, धरतो. एकदम करेक्ट. तुम्हाला जो अंदाज वाटतो, मग काय कराल तुम्ही? एक तर ए कराल किंवा बी कराल किंवा डी कराल किंवा काहीतरी कराल. ए बी डी मधलं तुम्हाला जे आवडेल ते माराल तुम्ही, कारण तुम्हाला माहित आहे ह्या सीला गोळी मारून काहीच फायदा होणार नाही. ह्या सीला गोळी मारण्यापेक्षा ए बी डी मध्ये कुठं गोळी मारून बसलं तर बसलं आपलं, नाही बसलं तर नाही. असं करून तुमचे किमान 5 प्रश्न करेक्ट येतील. किती येतील? 5. किमान 5 प्रश्न करेक्ट येतील म्हणजे येतील. कारण तुम्ही असे सी नसलेले भरपूर प्रश्न तुम्ही उडवाल की याचं सी होणार नाही, याचं सी होणार नाही, असं करून ए बी डी मध्ये जे असेल तुम्ही तिथं अंदाज माराल. अशा अंदाजात तुमचे 5 प्रश्न बरोबर येतील. आता हे 5 प्रश्न बरोबर आले म्हणजे किती मार्क झाले? 10. 10. आपले टोटल आधीचे 90. किती होते? 80. 80 होते. आणि 10 कुठले वाढले? की ज्याचं ABC. तुम्ही सी ऑप्शन टिक मार्क केलं नाही असे तुमचे 10 मार्क वाढले. झाले किती एकूण मार्क? 90. 90 मार्क. म्हणजेच काय, फक्त 20 प्रश्न करेक्ट येतील एवढा जर मी अभ्यास केला, 20 प्रश्न करेक्ट आणण्यासाठी फक्त मी 4 जरी टॉपिकचा अभ्यास केला, 4 टॉपिक म्हणतोय, समजा 10 टॉपिक आहेत पेपर 2 ला, 10 टॉपिक मधले 4 टॉपिकचा अभ्यास पुढचे 23 दिवस मी केला, 23 दिवसामध्ये 4 टॉपिकचा अभ्यास होतो. माझा विषय इंग्लिश लिटरेचर आहे आणि मी इंग्लिश लिटरेचरची परीक्षा 15 दिवसात परीक्षा पास आहे, नेट परीक्षा 15 दिवसात. जून 2015 ची मी परीक्षा पास आहे. मला आता देखील आठवतंय की ती परीक्षा साधारण 27 का 28 जूनला होती आणि 12-13 जूनला काहीतरी मला ते एमपीसी प्रिलिम रिझल्ट मध्ये मी नापास झालो होतो आणि मी आता ठरवलं की मला नेट परीक्षा पास व्हायची. मी स्ट्रॅटेजी केली, 4च टॉपिकचा अभ्यास केला. 10 मधला फक्त 4 टॉपिकचा असा अभ्यास केला की जे 4 टॉपिक मला सोपे वाटतात, अतिशय सोपे टॉपिक आहेत आणि ज्या 4 टॉपिक मधनं मला 20 प्रश्न करेक्ट आणता येतील एवढाच अभ्यास केला. त्यावेळेस असं नव्हतं. त्यावेळेस पॅटर्न होता पेपर 1 100 मार्क, पेपर 2 100 मार्क आणि पेपर 3 तो 150 मार्क असं होतं. 50 पेपर 1 ला 50 प्रश्न, पेपर 2 ला 50 प्रश्न, पेपर 3 ला 75 प्रश्न, असं 350 मार्काची परीक्षा त्यावेळेस होती. त्याच्यात मी परीक्षा तू पास झालेला. आता सोपं आहे उलट. आतापासून 23 दिवसात परीक्षा पास व्हायचं. काय करेन मी सिंपल करेन की 4 टॉपिक असे की ज्याच्यातनं मला 20 प्रश्नांचे उत्तर करेक्ट देता येतात. झाले 20 प्रश्नांचे उत्तर करेक्ट. राहिलेल्या 80 प्रश्नांमध्ये एकच ऑप्शन टिक मार्क करायचा आहे आणि 80 प्रश्नांना एकच ऑप्शन टिक मार्क करताना आतापर्यंत जे मी अभ्यास केलंय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, काय काय अभ्यास केलेला आहे त्याचा अंदाज घेऊन ज्याचं उत्तर सी होणार नाही त्याला सी फक्त टिक मार्क करायचं नाही. एवढं केलं की 90 मार्क मिळाले. झालं का? 90 मार्क मिळाले का सर्वांना? हो. पेपर 2 ला 90 मार्क मिळाले. इमॅजिनेशन मध्ये. हो. एक सर 2 याचा मिनिटं. अर्थ म्हणजे ए 2 बी मिनिटं. आणि डी याला स्टिक करायचं का सर? नाही नाही सर, आता हे पेपर Correct तुमचं नाही थोडंसं असं अवघड वाटत आहे सर. असेल. पण पेपर 1 मध्ये जे तुम्ही जे सांगा 100% आपल्याला पर्याय सी जे असं वाटतं ना का 4 पर्यायापैकी, ते पेपर 1 मध्ये आम्हाला निश्चित शुअर सांगता येते. तुझं थोडंसं कन्फ्युजन. पण आता 2च आहे नाही सर? सर सध्या आपल्याला 2 बद्दल सांगत आहेत, तर आपण त्या 2 बद्दलच आपले डाऊट क्लिअर करूया. नंतर जॉईन झाले असतील ना तिकडे आणि सर सांगतात ते सर.
हॅलो हॅलो बोला सर बोला. सर मी असं म्हणतो शिंदे सर मला बोलायला नका माझं ऐकत चाललंय. सर 2 मिनिटं थांबा म्हणलेत ना, काहीतरी कॉल वगैरे असेल. सरांनी पेपर 2 विषय सांगितलेले आपल्याला माहिती. आता पेपर 1 बद्दल सांगतील. आपण अभ्यास करूनच प्रश्न विचारत चला. मोगम असं बोलू नका की हे ते आपण प्रत्येक वेळेस घटक वाईज अभ्यास करा, घटकातले हे पॉईंट बघा, हे आपण प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे. तरी देखील तुम्ही तेच प्रश्न, तेच हे. त्यामुळं जे विचारायचं आहे तो खरंच प्रश्न विचारण्यायोग्य आहे का? त्यानंतरनं अभ्यासपूर्ण सर्व प्रश्न विचारा. सरांनी एवढा अनमोल वेळ आपल्याला देत आहेत, जेणेकरून आपल्याला ही सेट नेटची उड्डाणनौका आपल्याला कशा पद्धतीनं तीरावर नेता येईल, हे तीरावर नेण्यासाठी आपल्याला सर सांगत आहेत. पण अभ्यासपूर्ण प्रश्न विचारणं आपलं कर्तव्य आहे. जर आपल्याला म्हणजे समजत नसेल सर काय बोलतायत तर विचारा सरांना की बाबा सर काय त्याचं मला नाही समजलं. पण असं मोगम किंवा अभ्यासशून्य प्रश्न विचारू नका आणि अभ्यासशून्य उत्तरही देऊ नका. चला, मी आतापर्यंत तुमचं काय 2-3 मिनिटात तुम्ही बोललात, मी काहीच ऐकलं नाही, मी थोडं बाहेर गेलो होतो. बरं, आता सरजी मला सांगा काय झालं डिस्कशन तुमचं. बरं, सर 90 म्हणजे मार्क झाला का विषय क्लिअर? हो सर. हा पेपर सर 2चा क्लिअर झालं सर. क्लॅरिटी झाली आहे पेपर 2ची. झाली क्लिअरिटी? ठीक आहे, आता आपण पुढे जाऊयात. आपलं अजून एक 10 मिनिट चालेल, मग आपण थांबूया. बघा, आता पेपर 2 मध्ये थोडंसं मी ऍडिशन करतो हुशार मुलांसाठी. आता कोण होतं बघा, सेट परीक्षा पास झाले पण नेटचं चालू आहे वगैरे असं कोण होतं, तर त्यांच्यासाठी किंवा मग थांबा की जरा ज्यांचं ऐकू दे चांगला की मला परीक्षा आहे. ज्यांचा चांगला स्कोर होतो त्यांच्यासाठी थोडं सांगतो मी. पेपर 2 ला मी काय म्हणलं की 20 प्रश्न एकदम करेक्ट आणायचे. आता समजा एखादा कॅन्डिडेट असेल की सर 20 नाही, माझा चांगला अभ्यास आहे, मी 25 प्रश्न करेक्ट आणू शकतो. जो 25 प्रश्न करेक्ट आणेल त्याचे मार्क होतील 100. जो 30 प्रश्न करेक्ट आणेल त्याचे मार्क होतील 110. जो 40 प्रश्न करेक्ट आणेल त्याचे मार्क होतील 120. कळालं का? जसं इकडे तुम्ही करेक्ट प्रश्न वाढवाल संख्या, तेवढे तुमचे पुढे मार्क वाढत जातील. हे समजलं सर्वांना? हो हो. एकदम करेक्ट प्रश्नांची संख्या जेवढी वाढेल तेवढं तुमचं तिकडे वाढत जाईल mark. बरोबर? तर इतकं सिंपल ह्याच्यातलं हे आहे. आता ही टेक्निक वापरायलाच पाहिजे वर असं काय नाही. पण मी तुम्हाला बेस सांगितला की या एका सिंपल मेथडने देखील तुम्ही चांगल्या प्रकारे मार्क मिळवू शकता. पण ते जे तुमचे 20 प्रश्न करेक्ट सोडवणार आहेत ना, त्या 20 मधले समजा तुमचे 5 ते 7 प्रश्न चुकीचे आले, तर तुम्हाला नापास करायला, नापास म्हणतो मी काय ते म्हणजे फेल व्हायला काहीच वेळ लागत नाही. 100% फेल तुम्ही झाला. ऍडव्हान्स मध्ये लिहून घ्या माझ्याकडनं, तुम्ही फेल झालात म्हणून. कळालं का मला काय सांगायचंय? 20 प्रश्न करेक्ट सोडवले सर, त्याच्यातलेच 5-7 माझी चुकीची केली, संपला विषय तुमचा. म्हणून एवढी अॅक्युरेसी पाहिजे त्या प्रश्नाच्या उत्तराची की ब्रह्मदेव जरी आला तरी सुद्धा त्याचं उत्तर चेंज करू शकत नाही, असे प्रश्न म्हणतो मी. 20च प्रश्न की एकदम करेक्ट म्हणजे करेक्ट हे करता यायला पाहिजे, तरच त्याच्यात होऊ शकतं काहीतरी. अन्यथा नाही. तर सोडवले 20 करेक्ट, राहिलेल्या 80 प्रश्नाला एकच ऑप्शन टिक मार्क केलं, जर एवढेच मार्क मिळाले 50-60, त्याचा प्रॉब्लेम काय होईल? मग तुम्ही 20 जे करेक्ट सोडवले त्याच्यातच तुमचा प्रॉब्लेम आहे. असं होतं काम. त्यामुळं सिंपल एक मेथड अशी अभ्यास करण्याची नेटसेट मध्ये सुद्धा, थोडं करा पण चांगलं करा. मुलं काय करतात माहितीये का, भरपूर सारं करतात पण त्याचा काहीच उपयोग नाही असं करतात. करा, 4च टॉपिक करा, 3च टॉपिक करा, पण एवढे चांगले करा की त्याच्यावर आलेल्या प्रत्येक बिंदास माईक चालू करून बोलतात. बघा मी काय सांगत होतो की थोडं करा पण एवढं ऑथेंटिक करा की 100% त्याचं उत्तर देता यायला पाहिजे. तुम्ही वन टाइम समजा 10 टॉपिक करत असाल आणि कशातलंच काय लक्षात राहत नसेल, तर ही परीक्षा पास होता येत नाही. ही परीक्षा आहे अॅक्युरेसीची. ही परीक्षा ऑथेंटिक तुम्हाला माहित आहे का नाही त्याची. ही परीक्षा अंदाजपट्टी परीक्षा नाही, ऑथेंटिक माहित पाहिजे. ओके, जसं तुमचं 20चं 25 होईल, 25चं 30 होईल, तसे तुमचे ते मार्क वाढत जातील. झालं पेपर 2. आता पेपर 1 कडे येऊया. पेपर 1चे किमान 10 प्रॅक्टिस पेपर सोडवणं आवश्यक आहे. पॅसेज जो आहे, पॅसेज तुमचा पॅसेज किमान एक 10 प्रॅक्टिस पेपर मधले आणि अजून एक ऍडिशनल 10, असे 20 तरी पॅसेज सोडवा. 20 पॅसेज सोडून तुम्ही परीक्षेला गेला तर तुम्हाला स्पीड मिळेल, तुम्हाला अॅक्युरेसी कळेल, पॅसेजचे मार्क वाढतील. डेटा इंटरप्रिटेशन मध्ये जेवढे आतापर्यंत सेट परीक्षेत डेटा इंटरप्रिटेशन आलेत 2013 ते 2024, एवढ्या 10 वर्षातले जे तुम्हाला डीआय सोडवता आले, ते समजून घेतले,
तरी सुद्धा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील, कारण ते काही कन्सेप्टच्या बाहेर जात नाही. तिथेच मार्क तुम्हाला मिळणं आवश्यक आहे. ओके. आता आणखीन थोडंसं घेऊयात की मी काय करत होतो, हे थोडं सांगून मग तुमच्या प्रश्नाकडे येतात. मी असं करत होतो की ज्यावेळेस पेपर 1ची प्रश्नपत्रिका माझ्याकडे यायची, त्यावेळेस मी सुरुवात करायचो डेटा इंटरप्रिटेशन पासून. स्टार्टिंगलाच मी डेटा इंटरप्रिटेशन घ्यायचो. दुसरा टॉपिक माझा असायचा मॅथमेटिकल रिझनिंग. तिसरा टॉपिक असायचा माझा लॉजिकल रिझनिंग. चौथा टॉपिक माझा असायचा पॅसेज. हे 4 टॉपिक मी पहिला सुरुवातीला सोडवायचं. म्हणजे पहिला पुन्हा डेटा सांगा. इंटरप्रिटेशन, दुसरा मॅथमेटिकल रिझनिंग, तिसरा लॉजिकल रिझनिंग, चौथा पॅसेज. तर हा नियम प्रत्येकाला लागू पडणार नाही. हा नियम लागू करून कुणीतरी फेल होऊ शकतो. त्यामुळे तसं करू नका. हे कोणी करायला पाहिजे? सिंपल असा विषय, हे कोणी करायला पाहिजे बघा. हे मी का करतो ते पण समजून घ्या. पहिलं मी घेतलं DI, कारण माझं DI स्ट्रॉंग आहे, पैकीच्या पैकी मला मार्क मिळतात. दुसरा घेतला मी मॅथमेटिकल, पैकीच्या पैकी मार्क. लॉजिकल, पैकीच्या पैकी मार्क. लॉजिकल रिझनिंग. पुढे पॅसेज, पैकीच्या पैकी मार्क. म्हणजे 20 प्रश्न मला पैकीच्या पैकी आले. आता हे 4 टॉपिक सोडून राहिलेले जे 6 टॉपिक आहेत ना, त्या 6 टॉपिकला फक्त प्रश्न वाचायचं आणि सोडवायचं, वाचायचं आणि सोडवायचं. या 6 टॉपिक मध्ये असे काही प्रश्न आहेत की जे मला सगळं तोंडपाठ आहे माहिती. एन्व्हायरमेंटची माहिती तोंडपाठ आहे, हायर एज्युकेशन माहिती तोंडपाठ आहे, रिसर्चच्या कन्सेप्ट क्लिअर आहे, टीचिंगच्या कन्सेप्ट क्लिअर आहे. मग याला मला वेळच लागत नाही. मग मी 60 मिनिटातला जवळपास 30 ते 35 मिनिट मी फक्त 4 टॉपिकला घालवायचो. या कुठल्या, जे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलंय, DI, मॅथमेटिक्स, लॉजिक, पॅसेज. याला याला माझा किती वेळ जायचा? 20 प्रश्नांसाठी 30 ते 35 मिनिटाचा वेळ जायचा. कधी कधी 40 मिनिटाचा वेळ जायचा. 40 मिनिट राहिले 20 मिनिट. राहिलेले 20 मिनिटात मी काय करायचो? 50 मधले मी 20 प्रश्न सोडवलो, राहिले 30 प्रश्न. मग ते 30 प्रश्न मी राहिलेल्या 20 मिनिटात सोडवायचो. का पण सोडवायचो? कारण या राहिलेल्या 6 टॉपिक मधली माझी वैयक्तिक मास्टरी जबरदस्त होती. एवढी जबरदस्त मास्टरी होती की प्रश्न वाचले की 5 सेकंदात उत्तर तयार. 5 ते 10 सेकंद, खूप झालं 10 सेकंद, खूप झालं 15 सेकंद. आणि जिथं विचार करायचा आहे त्या प्रश्नाला मग एखादा मिनिटाचा वेळ मी द्यायचो. पण जिथं विचार करायची गरजच नाही, वन लाईनर क्वेश्चन आहे किंवा फॅक्च्युअल डेटा क्वेश्चन आहे, फॅक्च्युअल डेटा ऑलरेडी मला तोंडपाठ आहे, त्यामुळे विदिन 5-10 सेकंड मध्ये लिहून मी मोकळा. म्हणून मला राहिलेल्या 20 मिनिटांमध्ये मी 30 प्रश्न कव्हर करू शकत होतो. आणि या टॉपिकला मी 35-40 मिनिट वेळ द्यायचो. आणि म्हणून तो स्कोर व्हायचा. सेट परीक्षेमध्ये 2 वेळेस मला पेपर मधला 88 मार्क आहेत, की जे त्यावेळेचे टॉपरचे मार्क होते. ओके. तर ही स्ट्रॅटेजी प्रत्येकाला उपयोगाला येईल का? तर सांगता येत नाही. ही स्ट्रॅटेजी उपयोगात आणण्यासाठी तुमचे हे 4 टॉपिक स्ट्रॉंग पाहिजे. मग म्हणाल की सर मग कसं पाहिजे? समजा आमचं DI वीक आहे, आमचं मॅथमेटिक्स लॉजिक एवढं चांगलं नाही, तर तुम्ही उलट करा. तुम्हाला जे कन्फर्म वाटते ते आधी सोडवा आणि जे कन्फर्म वाटत नाही नंतर सोडवा. सिंपल असं तुम्ही करू शकता. अजून एक प्रॉब्लेम काय होते, काही मुलं सिरियली सोडवले येतात. आता ए सिरीज असेल तर ए सिरीज मध्ये पहिला जो टॉपिक आहे तो टीचिंग ऍप्टिट्यूड असतो, शेवटचा टॉपिक हायर एज्युकेशन असतो. कारण ए सिरीज मध्ये आयडियली टॉपिक 1 पासून टॉपिक 10 हा पाळला जातो ए सिरीज मध्ये. ओके. बाकी B-C-D सिरीज मध्ये ते वरखाली असतात. B-C-D सिरीज मध्ये पहिला टॉपिक कुठलाही येतो त्यांना. मग आता समजा एखादा आपण असं म्हणू की बी सिरीज आहे आणि बी सिरीजला सुरुवातीला डेटा इंटरप्रिटेशन आहे आणि एखादा डेटा इंटरप्रिटेशन मध्ये माणूस कच्चा आहे आणि त्यानं सुरुवातीला ते सोडवायला घेतलं, तर तुमचा प्रॉब्लेम काय होईल? तुमचा भरपूर वेळ त्याच्यामध्ये वाया जाईल. एक तर तुम्हाला ते नीट सोडवता येत नाही, तुम्ही तिथं वेळ वाया घालवताय. तर हे होता कामा नये. असं तुम्ही केलात तर मग हे 60 मिनिटात तुमचं सोडून होणार नाही. ज्यांना ही भीती आहे त्यांनी सिंपल असं करावं. सिंपल लॉजिक आहे. ज्या प्रश्नाची उत्तर आपल्याला सोडवता येतात, ऑथेंटिक माहित आहे, ज्या टॉपिकचे, प्रश्नाचे नाही, ज्या टॉपिकचे, ते टॉपिक तुम्ही आधी सोडून घ्यावे. म्हणजे पहिला शुअर शॉट तुम्हाला तुमचे मार्क झाले. राहिलेल्या वेळेमध्ये मग राहिलेले प्रश्न सोडवत बसा. कळालं का? टाइम करेक्ट. मॅनेजमेंट आणि सोडवण्याचा क्रम. हो सर. आता फक्त एक ऍडिशन याच्यामध्ये, पॅसेज जो आहे, पॅसेज सुरुवातीला आणि शेवटी अजिबात सोडवायचा नाही. पॅसेज हा मध्ये जायला पाहिजे, मिडल मध्ये सोडवायला पाहिजे पॅसेज. सेंट्रल मध्ये सोडवायला पाहिजे. का बरं सेंट्रल मध्ये सोडवायला पाहिजे? कारण सेंट्रल मध्ये तुमची एक कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढलेली असते, स्पीड वाढलेला असतो आणि त्याच्यामध्ये पॅसेज उत्तर तुम्ही चांगले देऊ शकता. सुरुवातीला तुमचं कॉन्सन्ट्रेशन नसतं आणि शेवटी तुम्हाला घाई असते. घाईमध्ये पॅसेज उत्तर करेक्ट येत नाही आणि सुरुवातीला कॉन्सन्ट्रेशन असतं म्हणून तुमचे उत्तर करेक्ट येत नाही. मिडल मध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, त्यावेळेस पॅसेज सोडवायला पाहिजे. पॅसेज हा मिडल मध्ये सोडवायचा. ही एक त्याच्यातली एक ऍडिशन टेक्निक आहे. ओके. तर बोला, अजून तुमचे पेपर 1 चे कुठले प्रश्न होते?
रोज शांत शांत काय विषय तर बोलला? त्या सेटची आहे तर आपलं भाषा ही मराठी असते. तर नेटची परीक्षा देते वेळेस थोडस जरा आपण डीप मध्ये नाही, सेटचा नेटकडे जाऊन अभ्यास म्हणता केलेला तुम्ही असतो. फक्त सेट 15 जून सेट फक्त. सरजी ओके ओके सर. बोला. सरजी मी असं म्हणतोय मागच्या वेळेस मला नेटमध्ये 10 मार्क म्हणजे सेटमध्ये मला 10 मार्क कमी पडले इकॉनॉमिक्स मध्ये. तर सर मी 4 वेळेस मी ट्राय केलेलं आहे पण माझं 5 मार्क 8 मार्क 5-6 मार्क म्हणजे इतका प्रश्नातून मी जातो 5-6 प्रश्नातून. तर यावेळेस काय करायला पाहिजे इकॉनॉमिक्स मध्ये? माझे इकॉनॉमिक्सचे मार्क फार कमी पडतात. किती मिळतात 80 इकॉनॉमिक्सला? काय सर? 80 मार्क मिळतात. हो 80-86 इथपर्यंत येतात सर. झालं ना 86 आता आपलं 90 मार्काचा फॉर्म्युला सांगितलं की तुम्ही. ह्या होता का नाही तुम्हाला 90 मार्काच्या फॉर्म्युला? हो. तुम्ही कधी जॉईन झाला? मी का सर या वर्षी जॉईन झालो सर. झूम मीटिंग किती वाजता जॉईन झाला? झूम मीटिंगला किती वाजता जॉईन झाला तुम्ही? सर मी 7 वाजेपासून जॉईन झालो होतो सर. मी सांगितलं ना पेपर टूचं त्याविषयी एवढं सविस्तर आम्हाला तुम्हाला सांगितलं की 90 मार्क कसे घेता येईल. तुम्ही जेवढे अॅक्युरेसी वाढवल तेवढे मार्क वाढतील. ठीक आहे, अजून बोला. पेपर 1 बद्दल बोला आता. पेपर 2 चा विषय मिटला. पेपर 1 सांगा. पेपर 1 मध्ये कुठे डिफिकल्ट आहे? हा, माझं नॉर्मल असं क्वेश्चन आहे की आता हा जो अटेम्प्ट आहे हा आता ऑनलाईन पेपर आहेत. फर्स्ट कोण अटेम्प्ट म्हणलं ऑनलाईन पेपर आहे? ऑफलाईन आहे. नाही नाही ऑफलाईन आहे. ऑफलाईन पेपर आहे. ऑफलाईन. चल ऑफलाईन ऑफलाईन आहे, काय टेन्शन घेऊ नका. नक्की ऑनलाईन का आलेलं मला. ऑफलाईन आहे मॅडम पेपर. ऑफलाईन आहे मॅम पेपर. ओके 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 मग ठीक आहे सर. ओके. ठीक आहे, अजून हा सर जे तुम्ही पेपर 2 ला जे 80 प्रश्नांचं सी पर्याय सांगितला तर तेच पेपर 1 ला सुद्धा करायचं का तसंच येस, का? पेपर 1 ला काय करू शकता बघा तुम्ही. पेपर 1 ला तुम्हाला माहित आहे की डेटा इंटरप्रिटेशनचे मला 1-2 प्रश्न येतात, 3 प्रश्न येतील सोडवता. ओके, मग लॉजिकल रिझनिंग मध्ये समजा सेम असतंच. मॅथमॅटिकल मध्ये सुद्धा सर 1-2 प्रश्न खूप अवघड असतात मॅथमॅटिक्सचे, बरोबर. तर अशा प्रश्नाला सुद्धा तुम्ही एक ऑप्शन टिक मार्क करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. की ज्या म्हणजे प्रश्नाला तुम्हाला उत्तर देताच येत नाही त्या ठिकाणी फक्त सी ऑप्शन करून टाका, विषय संपला. करू शकता ओके तुम्ही ओके 100%. ओके थँक्यू सर. ज्याचं उत्तरच येत नाही काय करणार आहे तुम्ही त्याला? एकच ऑप्शन टिक मार्क करून टाका. असे तुम्हाला 5 प्रश्न मिळतील की ज्याचं उत्तरच येत नाही, एकच ऑप्शन टिक मार्क करा. ओके, अजून सर ते सीच ऑप्शन टिक करायचं का? ए बी आपण चॉईस करू शकत नाही का? ए बी डी करू शकताय पण प्रोबॅबिलिटी सी ची जास्त असते म्हणून सी सांगितलं. ओके. तर हे जे तुम्ही सीचं जे टेक्निक सांगितली ना तर प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झामला असते का फक्त सेटच्या ला असते? सर्वीकडेच असते, फक्त इथं निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणून चालतं. बाकीच्या प्रश्न निगेटिव्ह मार्किंग असतं. डायरेक्ट तुम्ही खाली याल स्कोर तुमचा. सेट नेटला आणि टीईटी सीटीला निगेटिव्ह मार्किंग नाही ना. निगेटिव्ह TIT मार्किंग ला ज्या पण असंच ठिकाणी असते का नाही, सर? TIT ला? निगेटिव्ह मार्किंग ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी हे टेक्निक चालते आपले. ओके ओके थँक्यू सर. जिथे निगेटिव्ह मार्किंग आहे तिथे चालत नाही काहीच असलं. बोला अजून काय? सर ते वेन आकृती आणि दिशा संदर्भात काही असं ट्रिक्स वगैरे आहेत का सर? ते वेन डायग्राम वर तुम्हाला हे विचारलं जातं ते म्हणताय का तुम्ही? म्हणजे 3 शब्द देतात, ते 3 शब्दानुसार वेन डायग्राम कोणते करेक्ट आहे. हा, त्याला काय करा, इंडिया पिक्स INDIABIX अशा नावाची एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला भरपूर सारे प्रश्न मिळतील त्याचे वेन डायग्रामचे, ते सोडवून घ्या. 100 प्रश्न त्याच्यावर आहेत. त्याच्यात वेन डायग्राम पण आहे, सिलॉजिझम पण आहे. ते दोन्ही प्रश्न सोडून घ्या, तुम्हाला चांगला स्कोर त्याच्यात येईल. कशामध्ये सर? प्रॅक्टिस शिवाय त्याला कुठला इलाज नाही. प्रॅक्टिसच करावं लागेल. वेबसाईटचं नाव वेबसाईट अजून एकदा सांगतो तुम्ही. सांगा सर वेबसाईट. इंडिया पिक्स INDIABIX इंडिया पिक्स नावाची वेबसाईट आहे. तेवढं गुगलमध्ये सर्च करा, तुम्हाला घेऊन जाईल ते. आणि त्याच्यामध्ये वेन डायग्राम, सिलॉजिझम, मॅथमॅटिक्स सर्व काय आहे त्याच्यात. ठीक आहे, अजून तर मॅथ मधले ते निष्कर्ष असतात ना त्याविषयी जरा थोडस कन्फ्युज होतं. निष्कर्ष कसले? अनुमान आणि निष्कर्ष. ते सिलॉजिझम म्हणतो आपण त्याला. माझा व्हिडिओ बघा, शशिकांत शिंदे नेटसेट गुगल ह्याच्यामध्ये युट्यूबला सर्च करा. एकच व्हिडिओ तुम्हाला सिलॉजिझमचा मिळेल, अनुमान निष्कर्षचा. 1.5 तासाचा व्हिडिओ बघितला तुम्हाला 2 पैकी सॉरी 1 प्रश्न असतो 2 मार्क तुम्हाला फिक्स मिळतील. एकच प्रश्न असतो सेट परीक्षेमध्ये 2 मार्क तुम्हाला 100% मिळतील.
शशिकांत शिंदे नेट सेट एवढं सर्च केला तर लगेच माझं नाव येईल तुम्हाला. आणि सिलॉजिझमचा व्हिडिओ बघून घ्या. थँक्यू सर. बरं, अजून पेपर वनचं आता काय करायला पाहिजे 23 दिवसामध्ये? सर तुम्हाला जेवढं शिकवलं ते शिकवलेलं सर्व रिव्हिजन करणं आणि प्रॅक्टिस करणं, 2 गोष्टी तुम्ही करायला पाहिजे. रिव्हिजन आणि प्रॅक्टिस. जेवढं जास्त रिव्हिजन कराल तेवढा स्कोर चांगला येईल, जेवढे जास्त प्रॅक्टिस कराल तेवढा स्कोर चांगला येईल. आणि एखादा कॅन्डिडेट रिव्हिजन पण करत नाही प्रॅक्टिस पण करत नाही, त्याचं काय खरं नाही, त्याला किती मार्क मिळतील त्याची गॅरंटीच नाही. त्यामुळे रिव्हिजन आणि प्रॅक्टिस हे अतिशय महत्वाचे 2 शब्द आहेत. प्रॅक्टिस आपल्या म्हणजे मुलांना सोडवणे ना सर? प्रॅक्टिस म्हणजे प्रॅक्टिस पेपर सोडवणे, हा 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 प्रॅक्टिस पेपर सोडवणे आणि आपला स्कोअर इम्प्रुव्हमेंट होते का नाही बघणे. प्लस मार्केटमधले पेपर वनचे काही असे बुक्स असतील प्रॅक्टिसचे, तर ते देखील तुम्ही सोडवू शकता तुमच्या प्रॅक्टिससाठी. ओके ओके सर. सर गुगलवर भेटतील का प्रश्न की आपण मार्केटूनच घ्यायचे? मार्केटमधूनच घ्या, गुगलमध्ये मिळेल गुगलमधनं घ्या, कुठून पण घ्या, पण घ्या आणि सोडवा. ओके सर, थँक्यू. एक मॅथमॅटिकल रिझनिंग तुम्हाला एक मजा सांगतो मी इथली, आणि मग आपण थांबूयात, कारण तुमचे प्रश्न आता बऱ्यापैकी कमी झाले असं मला वाटतंय. का बरं कमी झाले तुम्हालाच माहित. नाही हा, सर, हे क्लिअर झालं, डाऊट क्लिअर झाले, त्यामुळे कोणी प्रश्न विचारत नाही. तुम्ही छान प्रकारे समजून सांगितलं. बघा, सेट परीक्षेमध्ये काय असतं, मॅथमॅटिकल रिझनिंग जो आहे, हा मॅथमॅटिकल रिझनिंग, तर याच्यातले 2 प्रश्न असे असतात की जे कोणालाच येत नाहीत. फक्त पेपर सेटरला याचं उत्तर माहिती असतं, बाकी कोणाला येत नाही. म्हणजे आपण समजू 1,00,000 मुलं परीक्षेत येतात, 1,00,000 मधल्या मी म्हणेन 10-1 मुलांना उत्तर येत असेल, 10 मुलांना फक्त, ते पण प्युअर स्टॅटिस्टिक किंवा मॅथमॅटिक्सच्या काही मुलांना येत असेल. ओके, बघा महत्वाचं आहे, समजून घ्या. सेट परीक्षेमध्ये मॅथमॅटिक्सचे असे 2 प्रश्न, आता हे एप्रिल 24चा प्रश्न आहे, हा पण एप्रिल 24चा प्रश्न 22 नंबरचा, आणि हा पण एप्रिल 24चा प्रश्न. ओके, या 2 प्रश्नांना सोडवण्यासाठी अजिबात वेळ वाया घालवायचा नाही, लिहून ठेवा. तुमच्यात सुद्धा 15 जूनच्या परीक्षेमध्ये, सेट परीक्षेमध्ये 5 मधले 2 प्रश्न असे अवघड येतात की ज्याचा तुम्हाला अर्थ सुद्धा समजत नाही. किती लोकांना समजेल हा? 1,00,000 मधले